नमस्कार. मी साईनाथ. माझी एक हकीकत घटना आहे माझ्याबरोबर घडलेली. ती मला शेअर करायची होती. तर किती दिवसापासून मी शोधतोय की इकडे तिकडे कुठेतरी सांगायला होत नाही. पण हे आपले कुणाल आहेत ना, यांनी मला कळलं की हे करतायत हे सर्व. तर चला मी बोललो ह्यांच्याशी गाठभेट घेऊया आणि आपली खरी स्टोरी आपण सांगूया. तर माझी वय 10-11 वर्षाची आणि आमचे आई-वडील अंधेरी स्टेशनच्या इथे राहायचे. रोडवरतीच त्यांचा एक छोटासा रूम होता. आमच्या वडिलांना दारू प्यायची सवय. दारू पिले की मग त्यांना घबराट व्हायची. आता आमची आई काय करायची, काय करणार बिचारी. त्यावेळी BMC हॉस्पिटल, कुपर हॉस्पिटल, विलेपार्ले वेस्ट. तर तिथे आमच्या बाजूला टॅक्सी स्टँड होतं. रात्री एक टॅक्सीवाल्याला उठवलं तिने झोपला होता तो. 1-1:30 वाजता होतं त्यावेळी. आणि बोला चला बाईक टॅक्सीत टाकला पप्पानं आमच्या आणि घेऊन गेलो. मी पण त्यांच्याबरोबर, आई आमची, दोघेच. आणि तो वातावरण एवढा 40-50 वर्ष पहिल्याचा, एवढा शांत, किरकिर चारी साईडला. तरी पण आम्ही गेलो. कुपर हॉस्पिटल नवीन त्यावेळी 2-4 महिन्याचा बनलेला कुपर हॉस्पिटल आणि BMC हॉस्पिटल एवढा मोठा म्हणजे ड्रावणी. तरी पण आम्ही कसं तर गेलो आतमध्ये. सिस्टरला भेटलो. आमच्या पप्पांना फॉर्म बिम भरून ॲडमिट केला. ॲडमिट केल्याच्या नंतर आता जायचं कसं काय, टॅक्सीवाला तर बाहेर उभा आहे. चला बाबा आम्ही येतोय. हळूहळू बाहेर आलो. तसं आम्ही थोडंसं बाहेर आलो ना, तर आम्हाला मागून असं केकळल्यासारखा आवाज येतोय. केकळल्यासारखा, ए थांब. तर पलटून बघितलं आमच्या आईने. मी काय दिसत नाही मागे, दिसत नाही. तर ते आली हळूहळू पुढे आणि गेटच्या बाहेर जशी आली आणि टॅक्सीमध्ये बसलो मी आणि माझी आई. टॅक्सीत जेव्हा बसलो आम्ही, तर टॅक्सीच्या मागे एवढा मोठा असं वाटतं की डोंगर चालतोय. म्हणजे तो बोलतात ना, तो एकदम पिक्चरमध्ये पाहतो आपण तसा एक मोठा असा मागून पळतोय आमच्या. आणि जेव्हा ती म्हणजे थोडंसं लांब गेलो आम्ही, एक अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर, एवढा जोरात केकळलाय तो. अरे बाप रे, बच गया तुम लोग, जाओ, असा एवढा. आम्हाला काय, आमची पसीना हालत खराब. टॅक्सीवाला परेशान, आम्ही पण काय नाही. त्यावेळी रोडवर गाडी नाही, कोण नाही. 40-50 वर्ष पहिल्याची गोष्ट आहे. माझी वय होती 12-13 वर्षाची. अशी माझी घटना आहे. आणि मग आम्ही घरी आलो. काय कुणाला सांगणार, ज्याला सांगतात ते त्यावेळी सगळं तसंच ना, जंगल एरिया, जंगलचं सारखं माहोल. काय करणार, कुणाला सांगायचं आपण. ही माझी घटना आहे. तर तुम्ही बोललात की जेव्हा तुम्ही सगळे टॅक्सीमध्ये बसल्याने जात होते, तर मागे तुम्ही काय बघितलं असं? आम्ही, आई आणि मी टॅक्सीत आहे. आम्ही घाबरलोय. रोडवर काही दिसत नाही, काय नाही. पण जसं टॅक्सी चालते असं वाटतंय कोणतरी मोठं असं मागे पळतंय. आणि काळे आणि सफेद असं, म्हणजे एकदम जंगलचं कसं असं एकदम बेकार वातावरण, फॉग सारखा. हा. आणि मग थोडं पुढे गेली टॅक्सी आणि एवढा कळकळलाय तो किकटून, जाओ बच गया तुम लोग. तर तुमचा अजून एक अनुभव होता, तुम्ही बोलत होते. अनुभव म्हणजे काय, त्यावेळी मी रिक्षा चालवायचो. पूर्वीची गोष्ट आहे, 87-86 ची गोष्ट आहे ही. रिक्षा चालवायचो. माझी वय 20-21 वर्ष. आणि त्यावेळी कसं होतं, आम्ही रिक्षा चालवताना एक स्टेपनी बसवायचा बाजूला आणि बस, म्हणजे मजा मोज, काय नाही. बस सडासा, मग रोडवर काय नाही, रिक्षा नाही, काय नाही, गाड्या घोडा नाही. तर असंच एक भाडं भेटलं. सफेद पुल चलेगा क्या, हकीकत आहे, सफेद पुल चलेगा क्या, मग चलेगा. तर आम्ही त्यांना नाईटचा चहा सांगितला आणि दोघे आम्ही, माझा स्टेपनी दोस्त आणि मी, चालवतो रिक्षा. चालवत गेलो आम्ही सफेद पुलपर्यंत गेलो. त्याला सोडलं. तर सोडून असं रिक्षा फिरून उभी केली आणि आमच्याकडे क्वार्टर होती. आम्ही दोघांनी बाबा थोडी क्वार्टर घेतली. थंडीचा टाईम आणि पिली वगैरे आणि हसी मजाक चालू आहे आमची. सिगरेट पितोय असंच. तर असं ध्यान गेलं, एक लांबून कोणतरी बाई चालत येते. तर आता कसं, आम्ही तर दारू पिलेलो आहे आणि मस्त एकदम. तर मी त्याला बोललो, अरे कोण आहे रे, देख रे. त्या बाईचा असा पदर दिसतो मला, पण हे तोंड काय दिसत नाही. असं वाटलं की काहीतरी काळं आहे तिथे आणि साडी अशी चमकते. तर मी बोललो, बाबा काय आहे रे.
तो माझा दोस्त मुसलमान, तो बोलतो अरे भूत बीत होएगा रे. अरे मला नहीं रे भूत नहीं है, औरत दिख रहा है वो. अरे उसका मुंह दिखता है क्या? नहीं दिखता है. तर त्याच्यानंतर तिथे एक समोर ना शाळा आहे, BMC शाळा, मोठी शाळा आहे, तिथून गेट आहे आणि इकडे एक गेट निघतो तो. ती बाई त्या गेटमध्ये घुसली एवढ्या रात्री 2-2:30च्या टायमाला. ती बाई त्या गेटमध्ये घुसली आणि त्या साईडला निघली. जेव्हा ती त्या साईडला निघली आणि तुझी स्पीड बघायची, अरे बाप रे, झुमकन. अरे असे घाबरलोय आम्ही काय, रिक्षा चावून भिन सिद्धा आपला अंधेरी साईट, एवढे घाबरलो आम्ही. ही एक छोटीशी माझी हकीकत स्टोरी. मी बोललो ना मी रिक्षा चालवायचो. एक छोटीशी अजून एक हिस्ट्री आहे माझ्याकडे, छोटीशी. म्हणजे त्यावेळी कसं होतं, मुंबई काही नाही, हा धारावी जो आहे ना हा पुरा खाडी, त्याच्या बाजूने रिक्षा चालायच्या. मी असंच सायन्स साईडला रिक्षा भाडं घेऊन गेलो. जास्त टाइम नाही झाला आहे, 12-12:15 वाजलेत मला. नाईटला मी रिक्षा चालवायचो. तर असं सायनवरून आलो मी, धारावी टी जंक्शनवरून असं आलो थोडं पुढे, आणि मला लघवीसारखं वाटलं. तर काय अचानक मी लघवीला थांबलो तर मी आपल्या लघवी करतोय समजा, उभा आहे, आणि मी पाण्यामध्ये पाहतोय, पाणी दिसतंय पण पाणी हालतंय. मी बोल अरे हे काय, आणि हळूहळू बघतोय ना मी, असा छोटा हात, माणसाचा हात, असाच सळडा बिलड्याला हात. आणि बाप रे, जसा तो बाहेर आला ना, काय माझी हालत, लघवीनी बिगवी. मी पाटपाट चेन लावून ती रिक्षा कशी जशी स्टार्ट करून चालतोय मी, असा वांजऱ्या साईडला येतोय, पण तो हात आहे ना मला असा मोठा माझ्या काचेकडे येतोय, एकदम काचेकडे. अरे बापरे, माझी अशी कंडिशन झाली आहे, अंधेरीपर्यंत रिक्षा कुठे थांबवली नाही. आलो, पहिला पाणी पिलो, मग नंतर माझ्या मित्रांना शेअर केलं की असं झालंय माझ्या बरोबर. ते पण ताजुब. आणि त्यावेळी व्हायचं, हे जंगल टाईप होतं पुरं, मुंबई काही नव्हती मुंबईमध्ये. एक छोटीशी होतं माझ्याबरोबर घडलेलं, कारण की त्यावेळी आम्ही रिक्षा चालवायचो, नाईटला तर काही ना काही घडत असायचं. धन्यवाद, तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. हे अनुभव जे यांनी शेअर केले आहेत हे खूप खतरनाक आहेत. ह्यांच्याकडे अजूनही त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत, ते आपल्यासोबत शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आहे वर्षा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझे 2 अनुभव. आणि हा जो अनुभव आहे ते 2011 मधले आहेत दोन्ही पण. तर 2011 मध्ये ना काही जून मध्ये माझ्या पप्पांनी रूम रेंटवरती घेतला एक, कारण आमचा स्वतःच्या रूम मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर आम्ही रेंटवरती रूम शोधत होतो. तर माझ्या पप्पांच्या मित्रांनी ना एक म्हणजे सांगितलं की एक रूम आहे चॉल मध्ये, तुला हवाय तर सांग, मी बात करतो पुढे. तर पप्पा बोलले ठीक आहे चालेल, मी येतो बघायला तुझ्या इथे कुठे आहे ते. तर हा जे रूम आहे ना तो कुर्ला मध्ये होता. अच्छा. आमचं जे रूम होता कुर्ला मध्ये तो स्टेशनच्या जवळ होता, आणि जे पप्पांनी रेंट वरती रूम बघितला ना ते कुर्ला स्टेशन वरतून 10 ते 15 मिनिटावरती होता. अच्छा. तर आमचा रूम आम्ही रेंट वरती दिला. ते पप्पा गेले रूम वगैरे बघायला, पप्पांना आवडला. पण त्या रूम मोठा होता, एक सिंगलच होता पण भरपूर मोठा रूम होता. पण ना ते रूम ना एवढा मोठा असून पण त्याचं भाडं खूप स्वस्त होतं. फक्त 4,000 रुपये भाडं होतं त्या टायमाला 2011 मध्ये. 2011 मध्ये तिने त्या जिचा रूम होता ना त्या काकींनी तो रूम आम्हाला 4,000 रुपये भाड्याने दिला. अच्छा. तर ते जे काका होते ना ते पप्पांचे मित्र, ते बोलले की तिने आताच नवीन बांधकाम केलेलं आहे त्या रूमचं आणि म्हणून ती स्वस्त देते. पप्पांनी विचारलं पण ना की बाबा काय एवढं स्वस्त, एवढ्या मोठ्या रूमची किंमत 4,000 रुपये फक्त. तर त्यांनी सांगितलं हो, कारण आताच नवीन बांधकाम केलंय आणि मला लवकर भाडूत पण कोण भेटत नव्हता मला, आणि म्हणून आम्ही तुम्ही पहिले चालेल तर आम्ही तुम्हाला देतोय असं, म्हणजे 4,000 रुपये भाड्याने चालेल आम्हाला असं विचारलं. तर ते बोलले ठीक आहे चालेल. मग पप्पांनी घेतलं ते रूम भाड्याने, आम्हाला दाखवलं नाही पप्पांनी, पप्पा स्वतःच बघून आले आणि पप्पांनी ते रूम डन केला की आम्हाला हा रूम म्हणजे रेंटवरती पाहिजे म्हणून. मग एक 10 ते 15 दिवसात आम्ही तिथे शिफ्ट झालो. तर ती चॉल कशी होती,
सिंगल चॉल होती. म्हणजे असं समोर ना त्याच्या काहीच नव्हतं, म्हणजे एक ओठा होता असा मोठा ओठा. अच्छा. आणि फक्त लाईनीनी अशी चॉल होते ते, आणि डबल माळ्याची असे खालती वरती. तर जी घर मालकीन होती ना ती फ्रंटला राहायची, आणि जे आम्हाला रेंटवरती रूम दिला ना तो पाठचा रूम दिला त्यांनी, एकदम पाठचा. असा एकदम स्ट्रेट रूम होता. तर त्यांनी समोरचे 2 रूम ते वापरायचे रूम मालक, आणि सगळ्यात जी लास्टचा खोली होती ना ती आम्हाला त्यांनी दिली, आणि एक छोटीशी गल्ली काढून दिली त्यांनी, की त्या गल्लीमधून त्या लास्टच्या खोलीमध्ये जायचं. पण आतमध्ये गेल्यावरती रूम खूप मोठा होता. मग पप्पा आम्ही म्हणजे सगळे फॅमिली आम्ही तिथे शिफ्ट झालो. तर तिथे ना सगळे लोक आम्हाला विचारायला लागले की तुम्ही कुठे राहायला आलात. तर आम्ही सांगितलं की ओळख एक 2 दिवसांनी ओळख होते ना असं आजूबाजूवाल्यांसोबत. मग आम्ही सांगितलं हा हे बघा ह्या रूम मध्ये. तर आम्हाला सगळे असे बघायचे एकदम, ह्या रूम मध्ये आलात तुम्ही राहायला, हो काय झालं. पण ते काय बोलायचे नाहीत आम्हाला, काहीच बोलायचे नाहीत, फक्त बोलायचे ह्या रूम मध्ये आलात, अच्छा असं करायचे आणि ते जायचे. ते आजूबाजूवाले आम्हाला काही सांगायचे नाहीत. पण तिथे असं 1 महिना झाला, 2 महिने झाले. एका दिवशी म्हणजे त्या 2 महिन्यात ना म्हणजे मम्मी आणि पप्पांची म्हणजे सुरुवातच झाली, भांडणं खूप व्हायची. आणि पप्पांचं जे काम होतं ना खूप लॉस मध्ये गेले पप्पा, खूप कर्ज वगैरे झालं आणि एकदम टेन्शन मध्ये होते पप्पा. आणि त्या घरात जसं शिफ्ट झालो ना, अशांती बोलतात ना घरामध्ये, ती अशांती पसरायला लागली घरामध्ये. तर एकदम सगळं वातावरणच बदलून गेलं घरातलं. आणि सारखा कोण ना कोण आजारी राहायचं, कधी मम्मी, कधी मी, कधी भाऊ, असं. तर असं कोण ना कोण आजारी सारखं राहायचं त्या घरामध्ये. अच्छा, पहिला म्हणजे नाही हे सगळं त्रास तुम्हाला पहिल्याच्या रूम मध्ये नाही? एवढा त्रास नव्हता आम्हाला. पण ते जसं त्या रूम मध्ये जसं शिफ्ट झालो ना आम्ही, तर भरपूर त्रास व्हायला लागला आम्हाला. मग असं स्टार्टिंगच अशी झाली आमची. तर मम्मी पप्पांना बोलायला लागली काय माहिती इथे आल्यापासून थोडस ना म्हणजे व्यवस्थित वाटत नाहीये, सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित होत नाही आपल्यासोबत, काहीतरी वेगळंच चाललंय. अच्छा. तर आता पप्पा बोलले हा आता एवढ्या स्वस्तामध्ये कुठे रूम भेटत पण नव्हता, एक तर घाईघाईमध्ये आपण हा रूम डन केला. ओके, ठीक आहे आता राहूया 1 वर्ष, कसं पण काढायचंय आता आपल्याला, 1 वर्ष काढूया आपण असं. मग असं बोलता बोलता एक दिवस काय झालं, माझी मम्मी मार्केटला गेली होती, मी कोचिंगला गेली होती, आणि माझी बहीण एकटीच होती घरामध्ये, पप्पा पण नव्हते. लहान बहीण माझ्यापेक्षा लहान, ती एकटीच होते घरामध्ये. आता ती त्यावेळेस असेल काहीतरी 14-15 वर्षाची असेल ती त्यावेळेस. पण ती म्हणजे असं तिला असं भीती वगैरे नव्हती वाटायची, ती एकटी राहायची घरामध्ये असं. तर ती एकटी बसली होती अभ्यास वगैरे करत सोफ्यावरती. तर तिथे ना तिला ना किचन मध्ये ना आता जेवण वगैरे तर ती बनवत नव्हती, ती अभ्यास करत होती. अच्छा. मम्मी तर मार्केटला होती, मी पण नव्हती घरी, मी पण कोचिंगला गेली होती. तर तिला ना गॅसचा स्मेल आला. ती बघते की गॅसचा स्मेल कसा येतोय. तर बघते तर गॅसचं जे वरचं रेग्युलेटर असतं ना ते चालू होतं. ती बोलते पण मी तर चालू नाही केलं, काय नाही केलं, ती अभ्यास करत होती. तर तिने काय केलं, ते रेग्युलेटर बंद केलं आणि परत अभ्यास करायला बसली ती. तर आपल्या टीव्ही चालू झालं. अरे बापरे. आणि रिमोट टीव्ही पाशीच आहे. म्हणजे असं शोकेश मध्ये आम्ही टीव्ही, त्यावेळेस शोकेश खूप फेमस होतं, ते बॉक्सवाले टीव्ही. तर त्या टीव्ही आम्ही त्याच्यात होता. तर ते टीव्ही आपल्या टीव्ही चालू झाला. मग नंतर मग ती घाबरली आणि बाहेर पळाली. म्हणजे पहिला रेग्युलेटर ठीक आहे, तिला असं वाटलं असेल की मी मे बी चालू वगैरे माझ्याने, पण टीव्ही जेव्हा आपल्यात चालू झाला ना तेव्हा ती घाबरली भरपूर आणि ती बाहेर म्हणजे पळाली अशी एकदम. मग तिथे बाजूला ना बाजूच्या काकी वगैरे त्या बसलेल्या, त्या बोलल्या काय झालं. तर हिने त्यावेळेस त्यांना काही सांगितलं नाही, ती गप्प राहिली, बोलती काय नाही मी अशीच बाहेर आली असं. आणि काहीतरी संध्याकाळचे 7:30 वाजले असते, बत्तीचा टाइम होता म्हणजे. ओके. तर ती अशी बाहेर पळाली ना, तर ती काकी वगैरे त्या लोक बोलले की ही का अशी पळत आली बाहेर, बाजूच्या काकी. ते त्यांनी विचारलं पण तिला की काय झालं बाळा, तू अशी का बाहेर पळत आली. बोलली काय नाही काकी, मी अशीच आली आहे, माझी मम्मी आणि ताई आता आली ना, मम्मी जाणार घरामध्ये, मी म्हणून उभी आहे इथे असं. तर ते बोलले ठीक आहे चालेल.
आणि त्यांनी पण एवढं काही विचारपूस केली नाही. त्यांना वाटलं असेल की मे बी तिच्या मम्मीचा वेट करत असेल ती बाहेर म्हणून. मग मम्मी काहीतरी 10-15 मिनिटांनी मम्मी आली तर ती रडायला लागली. मम्मीला घाबरून सांगायला लागली, मम्मी आधी ना गॅसचा रेग्युलेटर, गॅसचा स्मेल यायला लागला तर मी बघितलं तर रेग्युलेटर ते वरचं चालू होतं आणि नंतर मग बघितलं तर मी येऊन परत अभ्यास करायला बसली तर आपल्या टीव्ही चालू झाला. असं. तर मम्मी बोलली, अगं ते तुझ्यानेच काहीतरी ते चालू झालं वगैरे असेल, एवढं असं हे करू नको. असं तुला वाटलं असेल की म्हणजे वहम झाला असेल किंवा भास झाला असेल त्या गोष्टीचा, चल असं काही नसतं. तर मम्मीनीच तिला हे केलं आणि घरात घेऊन गेली. सगळ्यात आधी त्या घरात जे अनुभव घडला ते माझ्या बहिणीसोबत. अच्छा. तो अनुभव जे घडला तो मग मम्मीनी पण कोणाला सांगितलं नाही ती गोष्ट की तिच्यासोबत असं असं झालं. मला पण नाही सांगितलं आणि पप्पांना पण नाही सांगितलं. मम्मीला असं वाटलं ती एकटी होती म्हणून ती घाबरली. म्हणजे एकट्यामध्ये पण कधी कधी भीती वाटते ना, त्या हिसाबाने मम्मीने हे केलं. त्याच्या 2-3 दिवसांनी काय झालं, मी घरात होती आणि ती पण होती. दोघी आम्ही बहिणी होतो आणि मम्मी नव्हती. मम्मी बाहेर गेलेली, मम्मी पप्पा बाहेर गेलेले आणि आम्ही दोघीच होतो. तर अचानक मध्ये ना गॅस म्हणजे किचन मधून ना, किचन मध्ये असं किचन होता आणि किचनच्या समोरच असं आमचं हे होतं, असं साईडला किचनच्या बाजूला वॉशरूम होता. वॉशरूमच्या असं इथे ना असं छोटीशी अशी जागा होती जसं वॉशिंग मशीन वगैरे ठेवायची. तर त्या वॉशिंग मशीनच्या इथून ना पाण्याचा आवाज यायला लागला. आधी आम्हाला काय वाटलं की मे बी पाणी आलं असेल म्हणून ते आवाज येतोय. आणि त्यावेळेस काहीतरी 10-10:30 वाजलेले. मम्मी पप्पा बाहेर गेलेले कुठेतरी, आम्ही दोघीच होतो. तर ते वॉशिंग एरिया आहे ना, तो छोटासा असा वॉशिंग एरिया त्यांनी बनवलेला वॉशिंग मशीन ठेवायसाठी. तर तिथून ना पाण्याचा आवाज यायला लागला आणि ती उठली. ती मला बोलते, ताई ताई पाणी आलं वाटतं बघ, ह्या टायमाला आज लवकर आलं ग पाणी. तर मी तिला बोलते हा. मग मी तिला सांगते, जा तू मशीन चालू कर, तोपर्यंत मी दुसरं आवरते. ती मशीन चालू करायला गेली. ती मला बोलते नळ चालू करते. बोलते नाही पाणी तर नाहीये. म्हणजे अगं आलाय ना पाण्याचा तर आवाज आला, तू पण ऐकला मी पण ऐकला. बोलते तर नाही ताई बघ पाणीच नाही आलं. बघितलं आम्ही मशीनच्या आजूबाजूला पाणीच नाहीये. अगर पाणी येऊन गेलं पण असतं तर त्या मशीनीमध्ये तरी पाणी थोडं तर जमा झालं असतं, आलेलं पाणी. पण ते पाणी मशीन एकदम सुकी आहे, त्याच्यात काहीच पाणी नाही. आणि दोघींना पण आवाज आला पाण्याचा, असं धबधब धबधब पाणी पडतं ना असं, म्हणजे तर ते पाण्याचा आवाज आला आम्हाला की त्या वॉशिंग मशीन मध्ये असं पाणी पडतंय. पण असं आवाजच आला, म्हणजे असं पाणीच नव्हतं त्याच्यामध्ये. आम्ही बघितलं. मग तेव्हा ती मला बोलली, बघितलं ताई. मग तेव्हा तिने पण मला सांगितलं की ना मम्मी आणि तू नव्हती ना तेव्हा माझ्यासोबत पहिला पण एकदा असंच झालेलं, काहीतरी ऍक्टिव्हिटी या घरामध्ये होते, तसं काय आपल्या इतर अजून कोणीतरी आहे या घरामध्ये असं वाटतंय. तर मी तिला बोलली, अगं मे बी पाठच्या साईडला ना मोठा नाला होता. तर मी तिला सांगितलं, अगं त्या नाल्यामधला पण आवाज येऊ शकतोय पाण्याचा. मे बी कोणी वरतून वगैरे पाणी वगैरे टाकलं असेल तर तुझा आणि माझा भात झाला असेल. कधी कधी आवाज येतो की माळ्यावर पण वरती लोक राहिलेत, मे बी त्यांनी वरतून पाणी फेकलं असेल तर आपल्याला असं वाटलं असणार की त्या पाणी आलं म्हणून. तर मग असं झालं. तो एक अनुभव झाला. त्याच्या 2-3 दिवसांनी पप्पांसोबत झाला. म्हणजे रात्री आम्ही सगळे झोपलेलो होतो. अच्छा. आणि लाईट गेली अचानक मध्ये, काहीतरी 2-2:30 वाजता लाईट गेली. लाईट गेली आणि पप्पांना जोर जोरात ओरडून उठले. काय कसे की कोण आहे रे, चल निघ इथून, चल साईडला, हट हट तिथून, माझ्यावरतून उठ, माझ्यावरतून उठ असं. आणि एकदम जोर जोरात, म्हणजे त्यांना असं वाटत होतं कोणतरी त्यांचा गळा दाबते धरून त्यांच्या इथे छातीवर बसून. आणि पप्पा असं असं म्हणजे झोपीमध्ये करतो ना, ते झोपीमध्ये सरक साईडला होच, कोण आहेस तू, कोण आहेस असं म्हणजे. आणि 5 ते 10 मिनिटातच लाईट आली. मग आम्ही पण घाबरून उठलो. मग आम्ही विचारायला लागलो, पप्पा काय झालं. मम्मी पण विचारलं, अहो काय झालं, असं का ओरडताय. पप्पा एकदम दम लागल्यासारखं पप्पा. तर पप्पा बोलतात, अरे असं मला वाटलं कोणतरी माझ्या इथे छातीवर बसलं आणि माझं ना एकदम जोरात गळा दाबतंय असं. तर मम्मी बोलली, तुम्ही स्वप्न वगैरे बघितलं असेल, असं असं कोण, आता आम्ही सगळे झोपलेलो आहेत आजूबाजूला, असं काहीच नाही.
पप्पा बोलले नाही काहीतरी होतं, काय माहिती काय होतं, पण खूप भयानक होतं जे काय होतं ते. मे स्वप्न पण असू शकलं तर ते मला जे फील झालं ना, ते बोलतात मला माहितीये ते काय होतं ते असं. तर मग मम्मी बोलल्या ठीक आहे, मुलं आहेत घरामध्ये, जास्त म्हणजे विषय नका काढू, घाबरतील त्या पण. आणि 2-3 दिवसांनी पप्पा ना म्हणजे थोडेसे आजारी झाले आणि एकदम खूप टेन्शन मध्ये राहायचे पप्पा. मग एक दिवस काय झालं, ते एक बाजूच्या काकी आहे ना, त्या माझ्या ना एकदम ओळखीच्या, म्हणजे त्यांची मुलगी आणि मी एकामेकीशी चांगले बोलायचो ना, मग ते त्यांच्यासोबत ना ती माझी फ्रेंड झाली. तर मी एकदा तिला असंच विचारलं, मी तिला सांगितलं, आणि ना आमच्या घरात ना कोण आजूबाजूवाले यायचे नाही. मी त्या मैत्रिणीला सांगायची ना, या ना माझ्या घरात या, नाही 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 बोल ना आम्ही आपण बाहेर बोलूया ना, या ना बाहेर ये, तू बाहेर ये, मला असे करायचे. असं करायचे तिला? हा, ते अरे घरात बापरे. नाही यायचे, पण त्या सांगायच्या नाही आम्हाला की काय प्रॉब्लेम आहे म्हणून. तुम्ही रेंटवरती होतात ना हा, म्हणून. आणि ते त्या मला सांगायचे की एक काम कर ना, तू ये ना आमच्या घरी ये तू. एकदम खास मैत्रीण, म्हणजे बेस्ट फ्रेंड झाली होती, बाजूला राहायची ती. मग एकदा मी तिच्या मम्मीला असंच विचारलं, मी म्हणले अहो काकी, आमच्या ना घरामध्ये ना असं असं म्हणजे होतंय, काय माहिती का इथे आल्यापासूनच आम्हाला असं होतंय, ह्याच्या आधी आम्हाला असं कधी नाही झालं. मग त्या काकी बोलल्या तुला एक बात सांगू बेटा, तुम्ही तुमच्या रूम मालकिनीला सांगू नका, ती खूप डेंजर आहे, खूप भांडते ती सगळ्यांशी इथे. अच्छा. तर मी बोलली काय काकी सांगा ना, ऍटलीस्ट तुम्ही बोलतात बघ तू माझ्या मुलीसारखी आहेस ना, तर म्हणून मी तुला सांगते की असं म्हणजे काय आहे म्हणून तिथे. तर मी बोलली मग मला बोलली जा तुझ्या मम्मीला बोलून आण. अच्छा. तर मी गेली, मम्मीला बोलवलं. तर मग मम्मीला सांगितलं जी तुमची रूम मालकीन आहे ना, ज्या तुम्ही रूम मध्ये राहता ना, त्याच्या आधी ना तिची एक मुलगी आणि जावई तिथे राहायची. अच्छा. तुम्ही यायच्या 1-2 वर्ष आधी. तर तिची मुलगी ना प्रेग्नेंट होती, पण तिचा जावई ना तिला खूप मारायचा, त्या मुलीला खूप मारायचा. तर त्या मुलीनी ना तिथे ना आत्महत्या केली. अरे बापरे. तिने स्वतःला पेट लावून घेतला, जाळ लावून घेतला तिने स्वतःला. म्हणजे ती प्रेग्नेंट होती? ती प्रेग्नेंट होती. हा, आणि तो ना म्हणजे तिचा जे ते घरमालकिनीचे जे जावई होते ना, ते खूप दारू वगैरे प्यायचे आणि ते ना मारायचे तिला. अच्छा. तर तिने ना रागा वैतागानी ना ते म्हणजे जाळून घेतलं स्वतःला, आणि ती सत्वायची सगळ्यांना. अच्छा. तर बोलतात ती ना आम्हाला इथे गल्लीमध्ये पण खूप वेळा दिसलीये, केलंय तिथे म्हणजे. पण आम्ही ना आता ते जेव्हा तिने केलं होतं ना ते सगळं, तेव्हा तिथे म्हणजे पक्क घर नव्हतं. हे घर तिने आता पक्क बनवलंय आणि रेंटवरती दिलं. अच्छा. म्हणून त्या घराची किंमत तिने कमी ठेवली. अच्छा. समजलं. जे रेंट आहे ना. तर त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना कधी त्रास झाला, म्हणजे तुम्ही तिथे राहिलात अजून पण? हा, एक 6 आता लगेच तर रूम भेटणार नाही कुठे. अच्छा. मग तिथे आम्ही तरी पण राहिलो, 6-7 महिने राहिलो, म्हणजे पप्पांनी पूजा पाठ वगैरे असं केलं. कमी झालं ते सगळं त्रास कमी बोललं तर त्रास तर कमी नाही झाला, पण लॉस भरपूर झाले पप्पा. म्हणजे पप्पांचा कामधंदा वगैरे पूर्ण बंद झाला, आणि निघणं पण मुश्किल झालं तिथून. ते निघायला पण देत नव्हतं. अच्छा. ती जी नेगेटिव्हिटी जी होती ना, ते जे ती तुम्हाला लोकांना तिथेच थांबून ठेवायची आतमध्ये, जायला निघून द्यायला रेडी, निघायलाच द्यायला रेडी नाही. समजलं. म्हणजे ती आम्हाला, म्हणजे ती काय माहिती काय होतं, आम्हाला रूम भेटत नव्हता दुसरीकडे, आम्हाला पैशाचा बंदोबस्त होत नव्हता, म्हणजे खूप त्रास झाला आम्हाला त्या घरामध्ये. आपण आम्ही कसं 2 वर्ष काढलं आम्ही तिथे. त्याच गल्लीमध्ये आम्ही राहत होतो ना, त्याच गल्लीमध्ये अजून एक असंच किस्सा झाला. असंच एक, म्हणजे आता आमच्या घरात तर हे सगळं चालूच होतं. ते तर काय म्हणजे थोडंसंच कमी झालं, जास्त नाही, पण होतं ते तर काय सुरूच होतं. सेकंड, तिथे ना आमच्याच बाजूला, म्हणजे आमचं 3rd घर होतं. फर्स्ट घरामध्ये एक फॅमिली राहत होती. तर त्यांचा मुलगा ना म्हणजे कॉलेज कम्प्लीट झालेलं, त्याचं 12th कम्प्लीट झाली ती, आणि तो मुलांसोबत कुठेतरी असं फिरायला गेला होता. तिथे ऍक्सिडेंटली त्याची डेथ झाली, ऑन द स्पॉट ऍक्सिडेंटली डेथ झाली. मग ते आणलं वगैरे त्याला आणि त्याचं सगळं केलं. आणि त्याच दिवशी रात्री माझे पप्पा म्हणजे ते त्याची म्हणजे सगळं केलं, आणि रात्री पप्पा काहीतरी 1-1:30 वाजता येत होते बाहेरून.
काही कामाने गेले होते, तर पप्पांना हम्म. यायला उशीर झाला. तर ती गल्ली कशी होती, अशी स्ट्रेट होती आणि मग आमच्या आतमध्ये घरे यायला होती. तर ते पहिल्यांदा असं बसायचा कट्टा असतो ना, लादी वगैरे असं टाकलेला कट्टा असतो, त्या कट्ट्यावरती पप्पांना तोच मुलगा बसलेला दिसला. आणि पप्पांनी जशी गल्लीमध्ये, आता पप्पांना म्हणजे एवढं आठवणच नाही की हा नाही राहिलाय म्हणून. तो पप्पांना बोलतो, काय काका कसे आहेत, बरे आहेत ना? आणि पप्पांनी अशी एंट्री मारली आणि पप्पा पण हो बोलले आणि पप्पा पुढे आले आणि पुढे आल्यावर पप्पांच्या लक्षात आले, अरे ह्याचं तर म्हणजे आत्ताच असं झालंय, 1-2 दिवसच झाले याचे. आणि हा, तर पप्पांनी परत पाठी पलटून बघितलं नाही. ते पप्पा बोलले नाही आणि मग पप्पा पुढे आले. तर तो मुलगा फक्त तुझ्या वडिलांना दिसला, अजून हा, कोणाला दिसला आणि का 1-2 गल्लीमध्ये? जणांना पण दिसला. अच्छा. तो कधी तिथे बसलेला दिसायचा, कधी त्या गल्लीमध्ये असं फिरताना दिसायचा असं. म्हणजे त्या गल्लीमध्ये भरपूर किस्से झाले आहेत असे भूतांचे. हम्म. अच्छा अच्छा अच्छा. भरपूर म्हणजे आमच्या सोबत तर 2 झाले, एक ते घरामध्ये आणि अच्छा. एक असं रिसेंटलीच तो मुलगा वारला आणि तो दिसायला लागला. अच्छा. असं मला तर नाही दिसला, पण असं गल्लीमध्ये पण भरपूर जण बोलायचे, अरे इथे बसलेला रात्रीचा दिसतो असं अच्छा. तसं. कारण तो तिथे राहायचा ना ते गल्लीमध्ये. अच्छा. तर थँक्यू सो मच वर्षा, तू तुझा अनुभव आमच्यासोबत शेअर केला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या व्हिडिओला. आणि आम्ही पुढे जाऊन एक पोस्ट अपडेट करणार आहे आपल्या चॅनलवरती, जिथे आम्ही मेन्शन करणार आहोत एका पोल. त्या पोल असा आहे की आम्ही वेगवेगळ्या मंदिरात जाऊन पॉडकास्ट करणार आहे, तिकडचे जे भटजी असतात त्यांच्यासोबत. आणि आपण त्या मंदिराची स्थापना कशी झाली आणि ते देवांचं काय या आपल्या पृथ्वीवर काय त्यांचा एक ऑब्जेक्टिव्ह होता, ते आपण सगळं डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला देवांचे किस्से, भूतांचे किस्से सोबत ऐकायला आवडतात, तर त्या पोलमध्ये जाऊन तुम्ही तुमचा पोल वोट करा, आन्सर सिलेक्ट करा, तुम्हाला जसं ते आवडतं. तर हे जे आहे व्हिडिओज येणार आहे पुढे, जे आम्ही मंदिर कव्हर करणार आहोत, त्याच्यामध्ये भूताडकी किस्से पण असणार आहेत आणि देवांचे पण किस्से असणार आहेत. तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. ही गोष्ट आहे ना, गोष्ट तर म्हणजे एक रिअलच स्टोरी आहे, रिअल स्टोरी आहे. माझी मामाच्या इकडची, मी माझ्या मामाकडे राहायला होती लहानपणापासूनच. तर मुंबईमध्ये मामाचं घर आहे, मामाच्या घरी राहायला होती. माझा मामा एक जसं आपण काय बोलतात त्याला, देवाचा व्यक्ती म्हणजे देवपुजारी आहे तो, त्याला थोडंफार नॉलेज आहे. तर माझे मामा देवाचे भगत आहेत. भगत मीन्स जसे जागरण गोंधळ वगैरे करतात आणि त्यांना थोडंसं विद्याचा पण अनुभव आहे, जसं विद्या वगैरे असते ना त्याचा पण अनुभव आहे त्यांना. तर मी त्यांच्या इकडे राहायला होती, लहानाची मोठी मी तिकडे झालेली आहे. 2003 किंवा 2 ची स्टोरी म्हणजे घटना आहे, ही घडलेली रिअल स्टोरी आहे. 2 किंवा 3 मध्ये, 2002 किंवा 3 मधली स्टोरी आहे ही. एक दिवशी मामा इकडे गेलेला, जागरण गोंधळसाठी गेलेला. गावामध्ये एका ठिकाणी जागरण गोंधळ होता. तर मामाचं म्हणजे असं आहे ना, मामानी जी विद्या वगैरे शिकलेली आहे ना, तर त्याच्याने काय होतं ना, मामाला काही पण म्हणजे अशी काय गोष्ट असेल जी कुणाला दिसत नाही ती मामाला दिसते, जी कुणाला ऐकू येत नाही ती मामाला ऐकू येते. असं म्हणजे जिकडे जागरण होतं ना मामाचं, तिथून 1 ते 1.5 किलोमीटर वरती म्हणजे असं थोडं रानसारखं जंगल कसं असतं तसं होतं तिकडे. आणि तिथून मामाला आवाज येत होता की बाबा मी इकडे आहे, मला इथून तू काढ, मी इकडे आहे, इकडे ये तू. तर मामाने एकदा इग्नोर केलं, 2दा इग्नोर केलं. मग तिसऱ्यांदा मामाने काय केलं, त्याच्या मित्राला म्हटलं चल तर जरा मला टॉयलेट आली, आपण टॉयलेट करून येऊ. तर मामा त्या मित्राला घेऊन गेला, तिकडे टॉयलेट करून आला. मामाने त्या मित्राला सांगितलं बघ इकडे आहे, हिथून मला आवाज येतोय, ती बोलते की मला काढ ह्याच्यातून असं. तर मग तो बोलला की काय, तो मामा बोलाले अरे ह्याच्या आतमध्ये आहे ना धन आहे, ते धन मला आवाज देते, ते धन मला बोलते की मला ह्याच्यातून तू काढ करू. तो व्यक्ती एकदम अरे काय तू काय पण बोलतोयस असं. तर मामा बोलले की नाही मी खरं बोलतोय, ह्याच्या आतमध्ये धन आहे, ते धन मला आवाज देते, ते मला बोलतोय की काढ करून असं. मी ह्याला एकदा इग्नोर केलं, 2दा इग्नोर केलं, पण हा मला घडी घडी आवाज देतोय. तर आता मामाने काय केलं की त्यांच्या मित्रांना सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी मला अशा अशा गोष्टीचा आभास होतोय, तर आपण तिकडे जाऊन बघूया असं. तर मामा त्या ठिकाणी गेला. तर तिकडे गेल्याच्या नंतर मामाला कळालं की बाबा ह्या ठिकाणी धन आहे. त्यांना धनचा आभास झाला की ह्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडलेलं धन आहे असं.
तर मामाचे जे मित्र होते तर ते बोलले की कसं काढायचं हे आपण आणि काय ह्याचा प्रोसेस आहे. तर मामाला जसं त्याचं प्रोसिजर माहिती आहे सर्व, मामा सर्व ते शिकलेले होते. तर मामाने सांगितलं की बाबा ह्याचं असं असं प्रोसिजर आहे ते आपल्याला कंप्लीट करावं लागेल. पण जर आपण ते काय 4-5-6 जण काय होते त्यांच्यामध्ये, एक किन्नर होता त्याच्यामध्ये. पण ते काय झालं, त्यांनी आधीच सांगितलेलं की बाबा ह्याच्यामध्ये ना कुणाच्या मनामध्ये लालच किंवा कपट काही आली नाही पाहिजे, कारण का हे धन त्यावेळेसच बाहेर निघतं. त्याला धनाला बोलतात की बळी द्यावी लागते, काय बळी लागते. तर मामाला असं बोलले होते की बाबा हे जर आपण एकदम जसं आपण कोणता पण कार्यक्रम वगैरे करतो, तो पूर्ण त्याचा प्रोसिजर एक असतो. त्याच्या बरोबर जर आपण केला तरच तो कार्यक्रम सक्सेसफुल होतो असं. ते हे धन काढायचा पण एक प्रोसेस असतो. तो व्यवस्थित आपण फॉलो केला तर तो सक्सेसफुल होतो. जर त्याच्यामध्ये आपण काही गडबड केली तर मग तो तेवढाच घात पण होतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही तर काय घात पण होऊ शकतो असं. तर त्यांनी पहिलंच ते सर्वांना सांगून ठेवलेलं असं, की बाबा असं-असं आहे, तर आपल्याला हे थोडंसं काम रिस्कीच आहे. तर सगळेजण बोलले, "ठीक आहे, ठीक आहे, चालेल ना, आम्ही सर्व सपोर्ट करू. सांग आम्हाला काय करायचंय." तर मामानी ना एक दिवशी काय झालं, आम्ही लोकं झोपलेलो होतो घरामध्ये. मी, माझी मम्मी, माझी बहीण, आजी वगैरे आम्ही लोकं झोपलेलो होतो. तर मामा ना एक दिवशी सकाळी आला. आता माझ्या मम्मीला सोनं, चांदी, मम्मीचं ह्याचंच थोडासा कामधंदा वगैरे आहे, तर मम्मीला ते कळतं. मामा आले सकाळ आम्ही सगळे झोपलेलो होतो. मामानी मम्मीला उठवलं. त्यावेळेस मी पण उठलेली होती. मामाने काय केलं, ते धन काढून आणलेलं होतं आणि त्याच्यामधून एक त्यांनी डॉलर काढला. मम्मीला दिला. मम्मीला बोलला, की "बाबा बघ तर हे असली आहे की नकली आहे?" तर मम्मीने बघितलं. मम्मीने बघताच मम्मी बोलली, की "असली आहे." आणि मम्मीने मामाला दिला आणि मम्मी रिटर्न झोपले. मी पण झोपले. त्याच्यानंतर मामाने काय केलं, आमचं असं माळ्याचं घर होतं, तर मामा वरती गेला आणि मामाने त्या वरच्या रूममध्ये एक असा जसं एक आपला छोटासा टेबल कसा असतो, तो टेबल ठेवला आणि त्या टेबलला ना चारी साइडून रेड कपडा लावला, बांधला. रेड कलरचा कपडा बांधला आणि त्याच्यावरती तो कळस ठेवला. म्हणजे ती घागर असते ना भरलेली, ती भरलेली सोन्याची भरलेली घागर होती. त्याच्यामध्ये त्या घागरमध्ये सोन्याचे शिक्के होते, रिअल शिक्के, सगळे सोन्याचे. पुरी घागर भरलेली होती आणि ती घागर तिकडे ठेवली. त्याची काय पूजा वगैरे केली मामानी आणि ती घागर लाल कपड्याने बंद केली आणि घरामध्ये आलं मामा खाली. सकाळी आमच्या लोकांना सांगितलं सगळ्यांना. आम्ही 3 भाऊ होतो त्या टाइमी, 3 होतो. माझा एक मोठा भाऊ, मी, माझी बहीण, आम्ही होतो. आमच्या लोकांना सांगितलं की वरच्या रूममध्ये जायचं नाहीये तुमच्या लोकांना 5 दिवस. तर आम्ही म्हटलं की का नाही जायचंय? तर मामा बोलले, "वरती नाही जायचं, तर बस नाही जायचं." तर आम्ही म्हटलं, "ठीक आहे, नाही जायचं असं." पण आम्हाला कुठे राहतोय. मामाने मना केला ना, आम्ही ते नाही केलं असं तर होणारच नाही. आम्ही तर हटकून जाणार. तर मामा गेला कामाला. मामा कामावरती गेल्याच्या नंतर मी गेली होती वरती. मामाला नाही माहिती, बट मी गेली होती वरती आणि मी ना बघितलं ते. असं लाईट लावलेली होती. अजून असा रेड कलरचा पडदा टाकलेला होता. मी बघितलं त्याच्यातून झाकून. मामाने ठेवलेली होती कळशी, म्हणजे कळस ठेवलेला होता आणि म्हणजे मी पडदाने उघडून बघितलं. खरं सांगते, मी ती शॅडो बघितली. जसं आपण बल्बच्या नंतर काय असं ठेवतो तर कसं ते शॅडो दिसते, तर ते मी बघितली, शॅडो बघितली. मग मी रिटर्न खाली आली. मम्मीला सांगितलं, "मम्मी मामाने वरती काहीतरी ठेवलंय," असं. मग त्याच्यानंतर काय झालं, एक दिवस झाला तर खालच्या घरामध्ये ना माझी बहीण खेळत होती. तर घरामध्ये जी टाइल्स असते ना, तिची ना एक लादी अशी म्हणजे निघलेली होती, पण आम्ही ती ठेवलेली होती ती अशीच पॅक करून. तर त्याच्यामधून निघालं साप. एवढा साप निघाला, एवढा म्हणजे असा 1 फूट एवढा असेल. म्हणजे तिथे पहिला कधी साप नाही आला? हे नाही, पहिल्यांदा? कधीच नाही. फर्स्ट टाइम साप आला. म्हणजे ते धन आणून ठेवलं हा, आणि त्याच्या साप सेकंड डेजला साप आला तिकडे. तो पण एवढा असा साप आला. तो पण त्याच्यामधून असं सळसळ करत गेला बाहेर. माझ्या बहिणीने बघितलं. मम्मीला बोलती, "मम्मी साप." तर मी पण बघितला, मम्मीने पण बघितला. मामा आला. मामा घरामध्ये नाही, दारामध्ये नाही. मामा आल्याबरोबर मला म्हणतो, म्हणजे आमच्या लोकांना विचारतो, "काय ग, घरामध्ये काय आलं होतं का? साप-बीप काय असं काय दिसलं का तुमच्या लोकांना?" तर आम्ही लोक बोललो, "हो मामा, तुला कसं माहिती रे?" आम्ही बघितलं, मी तुला तेच सांगणार होते. एक फूट एवढा साप आलेला असं. तर मामा म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ना, जरा सांभाळून राहा आणि वरच्या रूम मध्ये जाऊ नका. सेकंड थर्ड डेला जसं ते घराचे अँगल्स असतात ना, लाकडं अँगल्सवालंच घर होतं, तर अँगल्स मधून साप चाललाय आणि आम्ही लोक खाली झोपलोय. मामाला सांगितलं, "मामा बघ ना, वापस साप आला." मामाला कधीच नाही, पण ते 5-4 दिवस होते ना, ते कंटिन्यू घरामध्ये साप येत होता. कंटिन्यू. आम्ही एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तीनदा पण बघितलं.
पण त्याचं ना ते चौथा असं बोलतात की ते धनाची रक्षा करायला येतात ते. हा ते असं आहे, ते बोलतात की बाबा ते धनाची रक्षा करायसाठी येतात. मामाने सांगितलेलं नंतर ज्यावेळेस ते सगळं ओपन झालं ना, त्यांचं ते प्रोसिजर, त्यांचं ऑपरेशन चालू होतं, सिक्रेट ऑपरेशन, तर ते कम्प्लीट झालं ना, तर त्यावेळेस मामाने सांगितलेलं आम्हाला हे सगळं. बट त्या टाइमी 2-3 दिवस झाले साप आला आणि त्याच्यानंतर आहे ना ते धन म्हणजे एक आमच्या घरी ना एक व्यक्ती आला, ह्याच्यामध्येच होता तो, किन्नरच होता तो. तर तो आला आणि बसला थोड्या वेळ घरामध्ये. हे लोकांची काहीतरी मीटिंग चालू झाली. मला काय एवढं डिस्कस त्या लोकांचं काय चाललंय मला काय एवढं काय कळालं नाही. तर मग त्याच्यानंतर ते लोकांनी ते डिस्कशन वगैरे केलं आणि ते व्यक्ती गेले. गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आले आणि एवढे टेन्शन मध्ये रडत आले. तर आम्ही लोक म्हंटलो काय झालं, तर मामा बोलला अरे तो व्यक्ती वारला. आम्ही म्हंटलो कसं काय वारला? कोण तो किन्नर? हा तो वारला, अचानक मध्ये वारला. तर मम्मी बोलली अरे, मामाने ना मम्मीला सांगितलं होतं नंतर की असं असं आहे करून. तर मम्मी बोलली आणि त्याचं काय झालं? तो बोलतो की ते नकली निघालं सगळं. तो मला बोलला की हे मी माझ्या घरी घेऊन जातो आणि त्यांनी घागर उचलली, त्यांच्या घरी घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर तिकडे स्टेशनच्या इकडे एक आहे सोनार, तर त्यांनी दाखवलं. तर ते बोलले की हे सब नकली आहे आणि असा बोलला त्यांना. तर त्यांनी काय केलं, ते सगळे रिटर्न मला आणून दिलं. तर आता ते घागर भरून तो मी असली त्याला दिलंय घागर भरून बरोबर त्याच्या हातामध्ये. तो मला बोलला की मी हे घेऊन जातो आणि ह्याचं जे पण एक कॉन्ट्रीब्यूट आपण करूया आणि आपण सगळेजण मिळून घेऊया. त्याच्यामध्ये एक ऑटोवाला पण होता आणि तो होता, अजून 2 या 3 माणसं होते कोणतरी त्याच्यामध्ये. तर त्यांच्यामध्ये ते शेअरिंग होणार होतं, जे पण होतं ना ते निघालं होतं. ते शेअरिंग होणार होतं. कारण का हे एक रिस्कचं काम होतं. हे 5 जणांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं होतं. तर मग हे लोक गेले. तो मामाला म्हणाला की मी हे घेऊन जातो आणि हे विकतो सोनाराला आणि त्याच्याकडून मी ह्याचे पैसे वगैरे जे पण काय ते घेऊन येतो. तर त्यांनी ना मला हंडा आणून दिला, पण सगळं पितळ. ते पितळ कसं काय झालं? एवढं घागर भरून दिलेले असले शिक्के सगळे पितळाचे कसे काय झाले? त्यांनी मला दिला आणि तो गेला ना, त्याच्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला असं. तर त्याची ती न्यूज घेऊन मामा सकाळी घरीच आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी या तिसऱ्या दिवशी माहिती पडलं जो ऑटोवाला होता ना तो पण ऑफ झाला. तो पण त्याचा पण काय ऍक्सिडेंट का काहीतरी झालं वाटतं, तो पण ऑफ झाला असं. आणि दुसरा अजून कोणतरी होता, त्याचा पण काहीतरी वाटतं प्रॉब्लेम झाला असं ऐकायला आलं असं. तर मामा एकदम म्हणजे टेन्शन मध्येच आला होता. मामा एकदम असं डोक्याला मारून वगैरे घ्यायला लागला की बाबा म्हणजे मी हे काम नव्हतं करायला पाहिजे होतं. कारण का मामाने केलं ते त्यांनी श्रद्धेने केलं. त्याची पूजापाठ वगैरे त्याची पूजापाठ पण लालच आली ती दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आली आणि तो घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी तिकडे थोडं स्विच केलं. ते जिकडे सोन्याचं होतं ते दिलं तिकडे आणि त्यांनी त्याच्या बदले पितळाचं घेऊन आला. असं केलं त्यांनी. म्हणून त्याला हार्ट अटॅक आला, कारण त्यांनी लालच त्यांनी तसं केलं. पण हे सगळ्यामध्ये एक मामाचं एक असं होतं की त्यांची एक नियत साफ होते, म्हणून आम्हाला काही त्रास नाही झाला, नाही मामाला काही त्रास झाला. बट त्याच्यानंतर मामाने हे काम नेक्स्ट टाइम घेतलंच नाही करायला. कारण का ह्या कामामध्ये 2 जणांचा जीव पण गेला होता. असं एक ऑटोवाल्याचा गेलेला आणि एक तो होता ना त्याचा गेलेला, जो घेऊन गेलेला ना त्याचा पण गेलेला असं. तर हे एक म्हणजे एकदमच ते बोलतात ना एकदम शॉकेटवालं एक्सपिरियन्स होतं मामाच्या घरात. खूप भयानक. कारण का ह्याच्यामध्ये मामाने खूप मेहनत पण केलेली आणि एकदम ऑनेस्टली जे पण काय प्रोसिजर होतं ते जर ते असतं ना आता म्हणजे एक चांगल्याच ठिकाणी युज झाला असता तो पैसा. असं तर नाही की कोणत्या वाईट ठिकाणी युज झाला असता, चांगल्याच ठिकाणी युज झाला असता. पण मामाच्या तर मनामध्ये काही नियत खराब नव्हती. बट जो समोरचा व्यक्ती होता त्याची ती धन बघून नियत खराब झाली. मामा सांगत होता आमच्या लोकांना की ते घरी आणल्याच्या नंतर त्याची 5 दिवस पूजा करतात. तर त्याची पूजा अशी करतात की त्याला म्हणजे रोज संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे का त्याची धनाची करतात आणि त्याला ना 5 दिवस घरामध्ये ठेवतात. त्याच्यावरती 5 दिवस साप येऊन बसतो. म्हणून ते साप तो साप आहे ना घरामध्ये येऊन बसणार 5 दिवस आणि त्याच्यानंतर म्हणजे ते घरामध्ये कोणाला काय हानी नाही पोचली पाहिजे आणि तो येऊन बसला ना त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून ते बोलतात ना आपल्याला दिलं ना तर ते आपल्याला लाभणार असं. आणि जर आपण हिसकून घेणार ना मग ते आपल्याला नाही लाभणार. कारण का धनाचे मालिक तर ते असतात ना, त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं असतं, त्यांची पूजा वगैरे करावी लागते. ती मामाने केली म्हणून ते आमच्या घरामध्ये येत होते. तर ते 5 दिवस आमच्या घरातच होते, ते 24 घंटा. ते 5 दिवस ते कम्प्लीट झाले. 5 दिवस नाग आमच्या घरामध्ये आले, राहिले, गेले आणि त्याच्यानंतर मग काय ते असं समोरच्या व्यक्तीने ते घेऊन गेले
आणि विकलं की काय केलं ते देवालाच माहिती. पण त्यांनी रिटर्नमध्ये आम्हाला नकली आणून दिलं मामाला आणि मग त्याच्यानंतर ऑफ झाला तो. नमस्कार, मी भारती. माझं लग्न 1987मध्ये झालं होतं आणि ही घटना तेव्हा घडली होती जेव्हा आम्ही गुंदवलीमध्ये राहायला होतो, अंधेरी गुंदवली. तर रात्री असंच 10 दिवस झाले होते लग्न होऊन आणि रात्री जसं कुणी मारायचं तोंडामध्ये, कधी अंगाला मारायचे, कधी पाठीत मारायचे, असं म्हणजे 10 दिवस कंटिन्यूच चाललं होतं. तर मी ह्यांना एकदा असंच बोलली, "ओ मला ना असं असं होतंय." ते बोलले, "काय नाही, तुला असं भास होत असेल." मी बोलली, "नाही, खरंच मला होतं असं." तर बोलले, "नाही, तुला भास होत असेल." मग ते झाल्यानंतर रात्री एकदम कोणीतरी असं जसं गळ्यावरती बसलंय आणि गळा दाबायचा आणि आपली मान अशी 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 हलवत राहायची. तर मग ह्यांना धक्का लागायचा, जेव्हा मान हलवायची जोरजोरात हलायची तर ह्यांना धक्का लागला. ह्यांना धक्का लागल्यानंतर हे बोलले, "भारती काय झालं? कुशी झोप, कुशी झोप." तर मला हे कुशीवर झोपायला सांगायचे. तसं मला मग आवाज असा बाहेर पडेना झाला. मी बोलायची, "काय माहिती, पाणी द्या, पाणी द्या." माझा आवाज एकदम बसल्यासारखा झाला. मग हे बोलले, "भारती कुशी झोप." ते पण कंटिन्यू 10, 15, 20 दिवस चाललं होतं, कंटिन्यूच चालू होतं. त्याच्यानंतर एकदा हे तेव्हा रिक्षा चालवायचे, परिस्थिती थोडी वाईट होती रिक्षा चालवायची. तर हे गेले बाथरूमला 4, 4:30च्या दरम्यान बाथरूमला गेले आणि मी स्टोव सकाळच्या? पेटवला. हा, सकाळचे. आणि मी स्टोव पेटवला आणि स्टोव जवळ बसले. तेव्हा स्टोव होते, गॅस नव्हता. तर स्टोव पेटवला आणि पाणी गरम करून बसली होती मी अशीच. तर 3 वेळा दार उघडलं आणि नावाने आवाज दिला, "भारती, भारती, भारती." असं 3 आवाज देऊन 3 वेळा दार उघडलं. तर मला वाटलं हेच आले. मग मी आपला डब्बा भरला पाण्याचा आणि बाहेर ठेवला. ते पाय बाहेर धुवून नंतर घरात यायचे. बाहेर ठेवला आणि मी येऊन बसली. 5 मिनटं झाली, 6 मिनटं झाली, यायलाच तयार नाही. म्हटलं यांना राग आला आणि यांना हातामध्ये वस्तू घ्यायची सवय होती. खाली ठेवलं तर त्यांना राग यायचा. म्हणून मला असं वाटलं की त्यांना राग आला. म्हणून मी गेली आणि डब्बा उचलला आणि अशी द्यायला गेली, तितक्यात ते समोरून येत आहेत. मला बोलतात, "तू बाहेर काय करत होतीस?" तर मी बोलले, "तुम्ही आवाज दिला ना पाणी दे म्हणून, मी बाहेर आली." ते बोलले, "चल आता आत चल." आणि मी आल्याशिवाय, मला बघितल्याशिवाय दार तू उघडायचं नाही. मग मी आत जाऊन बसली. मला काहीच सांगितलं नाही ही गोष्ट. त्याच्यानंतर मग अमावस्या आली. अमावस्या आली तर अमावस्याला ना एवढं गुडघ्या एवढं पाणी भरायचं. ते पाणी म्युझिक लाद्या होत्या त्या टायमाला, म्युझिक लाद्या चालायच्या. म्युझिक लाद्यामधून ते पाणी यायचं एवढं एवढं आणि त्याच्यामध्ये लाईट पण गेली. लाईट गेली तर मी ह्यांना उठवलं. मी म्हणलं, "हो जरा बघा ना, लाईट गेली जरा." त्या टायमाला रॉकेलच्या बत्त्या लावायच्या. आज 40 वर्ष पूर्वीची गोष्ट ही. बत्त्या लावायच्या. तर मी ह्यांना म्हटलं, "हो जरा बत्ती लावा ना." तर हे बोलले, "काय तुला जरा पण बर्दाश्त होत नाही काळोख?" तर आम्ही उठून दोघं पण बेडवरतीच बसलो असं आणि पाणी भरलं होतं आणि तिथून किचनच्या इथून ना असा साप 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 करत आमच्याकडे येत असं वाटलं आमच्याकडे कोणी येत आहे. 4-5 वेळा असं उचललं. तर ह्यांनी शिव्या घालायचं चालू केलं. "कोण आहे रे, मी देखता हूँ." असं तसं काहीतरी शिव्या दिल्या 2-4. तसं ते आवाज थांबला. मग ह्यांनी मला साईडला घेतलं, कडे असं म्हणजे हाताला, आणि बोलले, "तू इथं उभी राहा, मी बत्ती लावतो आणि नंतर मग ये." मग हे उठले, मला साईडला केलं आणि बत्ती लावली. बघितलं तर कोणीच नाही आणि गुडघ्या एवढं पाणी भरलेलं. तर तुम्ही बोललात की तुमच्या घरी पाणी भरलेलं, तर त्या दिवशी काय पाऊस होता का? त्यावेळेस पाऊस नव्हता. ते अमावस्याला ना पॅटेक्स लाद्या होत्या. त्या पॅटेक्स लाद्यामधून ते पाणी वर यायचं, कारण ती जागा ना खाडीची होती. अच्छा. हां, ती जागा खाडीची होती. त्याच्यानंतर मग काही कारणाने आम्हाला असं तो रूम विकावं लागलं, कारण माझ्या सासूचं थोडं कर्ज होतं, 25,000 रुपये. त्या काळात 25,000 बोलले तर 25 लाख रुपये होते असं. बरोबर. तर ते 25,000 ते आम्ही कर्ज दिलं आणि तो रूम आम्ही खाली केला आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. तर तुम्ही तिथून निघालात, दुसऱ्या ठिकाणी गेले राहायला. तर तुम्हाला ते समजलं का तिथे काय होतं? आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो राहायला. तर मग माझ्या मिस्टरांनी मला ते सांगितलं की तिकडे, तेव्हा मला सांगितलं नाही कारण मी थोडी घाबरेल. म्हणून नंतर त्यांनी मला हे सांगितलं की ती बावडी होती, बावडीमध्ये एक माणूस नेला होता. तर ते लोक पाणी भरायचे तर घाबरायचे. तर माणूस सगळ्यांना सतवायचा, तिथे लोकांना सतवायचा. तर ते लोकांना पाणी भरायचं बंद केलं आणि
कचरा टाकायचं चालू केलं. कचरा, घाण आणून, कुणाची रॅबिट आणून, घर बनत असलं तर त्यांचं ते माती आणून असं करून बावडी ती भरून गेली, एकदम फुल भरली. त्याच्यानंतर मग माझे मिस्टर तेव्हा जरा होते 19-20 वर्षाची, तेव्हा मग त्यांनी ते आणि माझ्या धीराने मिळून ते रॅबिट आणून ते रॅबिट टाकून ती बावडी बंद करून त्याच्यावरती रूम बांधला. रूम बांधला तर ते आम्ही ते रूम बांधला तर मी नवीन होती, ह्यांना काही त्रास व्हायचा नाही. मी जेव्हा गेली लग्न करून तर मला त्रास व्हायला लागला. तेव्हा मग माझे मिस्टर बोलले तिकडे असं असं झालं होतं, एक माणूस मेला होता म्हणून तुला सांगितलं नाही, तू घाबरशील. तर ही ती घटना होती. तर तुम्ही तिथून निघाल्यात आणि आता तिथे काय आहे? तिथली आता जागा डेव्हलप झाली, तिथे आता शोरूम झाले, बिल्डिंगी झाले, काही लोकांना त्या बिल्डिंग मध्ये दिलं. माझा अनुभव आहे तर ते मी झालेला असं आहे की मी कामाला होते ह्याच्यामध्ये कुकिंगमध्ये कामाला होते, मुंबईमध्येच होती. आणि तिकडे ना मला फिश आणायला सांगितली माझ्या मॅडमनी. तर रामनवमीचा टाइम होता, रामनवमीचा अगोदरचा फर्स्ट या सेकंड डे असेल. तर मी फिश आणण्यासाठी खाली उतरली तर तो जो मच्छवारा होता ना तो बिल्डिंगच्या पाठच्या साईडला होता आणि मी तिकडे गेली मच्छी आणण्यासाठी. मच्छी घेतली तर मला थोडंसं तिकडे असं काहीतरी असं थोडं घाबरल्यावानीच वाटलं. मी कधी घाबरत नाही, मी लहानपणापासून म्हणजे मला एक असं म्हणजे काय माहिती माझी रास अशी आहे म्हणून मला कधी दिसलं नाही, आतापर्यंत मी कधी बघितलं नाही भूत वगैरे. काय असं बोलतात ना की बाबा मम्मी मी भूताला बघितलं, मी ह्याला बघितलं, मी कधीच नाही बघितलं. मला असं भरपूर वेळा असं वाटलं की मी बघू. तर मला ना लहानपणी असे बोलायचे ना की इकडे भूत आहे तिकडे भूत आहे, तर मला एक अशी हे राहायची भरपूर की बाबा मला पण बघायचंय. तर मम्मी बोलायची की बाबा नॉनव्हेज खाल्लं ना तर पाणी पिऊन जायचं घराच्या बाहेर, नाही तर मग भूत पकडतात. केस मोकळे नाही करून जायचं बाहेर, नाही तर भूत पकडतात. गजरा नाही लावायचा नाही तर भूत पकडतात. परफ्यूम नाही लावायचा तर भूत पकडतात, असं मम्मी बोलायची. तर माझं तर असं होतं की बाबा जे मना केलं ते मला करायचं. ते लहानपण असंच असतं. ते माझं असं होतं की बाबा जी वस्तू मना केली ना ती पहिला करायची. मम्मीने सांगितलं जेवण खाल्ल्यानंतर असं उष्ट तोंड घेऊन घराच्या बाहेर नाही जायचं, नाही तर आपल्याला भूत लागतं. तर मी एक दिवशी मला बघायचं होतं की बाबा नेमकं ते असतं तरी कसं. मी लहान म्हणजे 11-12 वर्षाची काय असेल मी. तर मी नॉनव्हेज खाल्लं आणि आमच्या इकडे शौचालय होतं तर मी तिकडे गेली, तिकडे जाऊन उभी राहिली 15-20 मिनिटं. कुठे भूत आलं नाही आलं आणि मला कधी भीती पण नव्हती वाटत, कधीच नाही. पण त्यावेळेस आहे ना माझी एज असेल काय 11-12-13 असेल, 12-13च्या मध्येच असेल मी, 12 या 13-14च्या मध्येच असेल मी. तर त्यावेळेस मला ना सांगितलं की जाऊन मच्छी घेऊन ये करून. तर मी मच्छी आणायसाठी उतरली खाली तर तो मच्छीवाला होता बिल्डिंगच्या बॅक साईडला. त्या बिल्डिंगच्या बॅक साईडला होता, मी तिकडे गेली आणि मी तिथून घेतली. पण मला ना तिकडे थोडंसं सन्नाटल्या आणि कसं असतं एकदम सुमसाम तसं तिकडे एकदम थोडासा भुवेरचा टाइम म्हणजे दुपारचाच टाइम असेल, 2-3चाच टाइम असेल तो. तर मी त्या टायमाला तर मला ना तिकडे थोडंसं घाबरल्यावानी वाटलं. मी फिश घेतली, मी घरी आली आणि मला एकदम थोडा अजीब वाटायला लागला. आणि त्यावेळेसच आहे ना माझी आजी मला घ्यायला आली. आजी आली मला नेण्यासाठी. आजीने सांगितलं मॅडमला की मी हिला घेऊन चालली आहे कारण का आमच्या इकडे रामनवमी आहे आणि मी हर वर्षी रामनवमीमध्ये डान्स करते. स्टेज परफॉर्मन्स असतात तिकडे रामनवमीच्या आदल्या दिवशी. तर मग मी आजी सांगते आली. घरी आल्याच्या नंतर आली आणि मी काय बाहेरच फिरत असते असं, पण त्यावेळेस मी घराच्या बाहेर गेलीच नाही कारण का सगळीकडे साईबाबाचे गाणे चालू आहेत, रामनवमीचे गाणे चालू आहेत, सगळीकडे तेच. मी घराच्या बाहेर गेली नाही, मी घरातच बसून राहिली. मामी बोलती हिला काय झालं आज घराच्या बाहेर का नाही गेलीये. मामा पण बघतोय मला घराच्या बाहेर नाही गेली, घरातच. मी ना म्हणजे माझं जे एक्सपिरियन्स आहे ना मी ज्या अनुभवलं ते तर अनुभवलंच थोडंफार काय, पण मला नंतर माझ्या बहिणीनी, माझ्या आईनी, माझ्या मामीनी मला सांगितलं मी अशा हरकती करत होती ज्या मला लक्षात पण नाहीयेत. मला तर आता रिसेंटली मला एक माहिती पडलं, गेल्या वर्षीच माझ्या मावशीने मला सांगितलं की तू इकडे इकडे गेली होती ते टाकायसाठी, असं जे मला माहिती नव्हतं. आतापर्यंत मला माहिती नव्हतं की मी त्यावेळेस काय केलेलं असं. तर मी ना काय केलेलं माहिती, मला सांगत होते की असं तिकडे ना साईबाबाचे गाणे चालू आहेत, साईबाबाचे रामाचे गाणे चालू आहेत आणि इकडे ना मी डान्स करते. डान्स म्हणजे कसा स्वतःला त्रास करून घेतीये, केस तोडतीये, कपडे फाडतीये मी माझे आणि असं भिंत आहे मामाच्या घरामध्ये, तर अशी मी सरळ झोपलीये, भिंतीला चिपकून झोपलीये. तर सरळ 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 जसं
घडीचा काटा कसा असा वरती वरती असं होतो, तशी मी अशी वरती 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 वरती, माझे पुरे खाली डोकान वरती पाय, अशी हिथून फिरून मी अशी ह्या साईडला रिटर्न वापस इथून फिरून ह्या साईड, म्हणजे असं मी स्विच करते Switch स्वतःला. करते, हा. स्वतःला स्विच करते आणि स्वतःला एकदम असं वेड्यावानी करतीये, केस तोडतीये, मारून घेतीये, रडतीये, ओरडतीये, काय 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 हरकती करते, काय नाही असं. तर मम्मीने काय केलं त्या टायमाला ना, आमचे म्हणजे मम्मी आहे ना जस्ट इकडे जात होती, ख्रिश्चन संगती ते चर्च असतं ना, चर्च, हा. चर्चमध्ये मम्मी जायची त्या टायमाला. तर मम्मीनी ना बायबल मम्मीकडे होतं, तर मम्मीने काय केलं, ती बायबल घेतला माझ्या हुशाच्या खाली ठेवलं. माझी बहीण मला बोलते की तुम्ही ते काढून डायरेक्ट फाडून फेकून टाकलं बायबल काढून. आणि आमच्या घराच्या बाजूला ना, म्हणजे गल्लीच्या बाजूला त्या साईडला ना एक मॉमेटन राहतो, त्याचं सॅलोन आहे. तर त्यांचा ना मुलगा आहे बारकावाला. तर मम्मीने ना त्याला बोलवलं की बाबा चल रे जरा तू हिला काय झाडफूक मार, सांगितलं तर चल तर जरा, ती हिला खूप त्रास होतोय बघ. तर तो पण तिथून आला आणि त्याने ना त्याची माळा होती का हातामध्ये, त्याने काय जाप वगैरे करायचं स्टार्ट केलं. अजून मला फुकलं, त्याने फूक वगैरे मारली. तर माझी बहीण मला सांगत होती, बोलते दीदी तुम्ही फक्त असंच हात केला, तू तो डायरेक्ट दरवाजातून घरामधून तो डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर पडलेला. आणि मुलगा एकदम एकदम असा यंगच पोरगा होता Young तो, पोरगा, हा. यंग पोरगा. म्हणजे कुणी असा हात मारल्याने कसं एवढं कुणी उडून बाहेर पडेल, म्हणजे एवढं बोलते की दीदी तुम्ही फक्त असंच केलेलं, तर तो डायरेक्ट बाहेरच पडलेला. एवढं म्हणजे असं होतं ते, माझ्या बहिणीने मला सांगितलेलं. तर मी म्हटलं बापरे, असं एवढं खतरनाक, मला स्वतःला भीती वाटत होती. आणि काय झालेलं त्या टायमाला मी गेला, बायबलवाला पण येऊन गेला, झाडफूक करणारा पण येऊन गेला, कोणाकडूनच काय डाळ गळत नव्हती. असं माझा मामा देवाची पूजा वगैरे करतो आणि त्यांना थोडं हे भूत वगैरे काढायचे कामं पण मामा करतो माझा. असं तर मामाने काय केलं, मामी मामाला बोलतीये अहो जावा ना, तिला बघा किती त्रास होतोय, जाऊन बघा तिला. मामा बोलतोय नाचू दे तिला. म्हणजे मामाला माहिती पडलं की- मामाला माहिती पडलेलं मला काय झालंय ते, Okay. मामाला माहिती पडलेलं मला काय झालंय ते. तर मामा बोलतो नाचू दे तिला, काय नाही झालं, नाचू दे तिला. तर मामीला काय माझा त्रास बघवाय ना, मामी म्हणती किती तिला त्रास होतोय, उठा जावा तिला. मामा बोलतो मी जेवलो आता, जेवल्याच्या नंतर मला आज्ञा नाहीये बघायची. हो. म्हणजे पुजारी लोकांचं एक असं असतं की एकदा त्यांनी जेवण जेवले केलं का? ना, हा. मग ते बघत नाहीत असं. तर मामा दरवाजातच बसलेला होता, पण तरी मला काय सुचेना, माझा त्रास चालूच आहे. मग नंतर त्यांनी काय केलं, आले घरामध्ये. आल्याच्या नंतर जसं मामाच्या अंगामध्ये खंडोबाचं वार आहे, तर खंडोबाच्या वाऱ्यामध्ये ना ते नंगर असतो एक लोखंडाचा, त्याला ना असे जसे साखळ्या असतात. साखळ्या नाही, असे ना पानं कशा असतात, पानांसारखे असे लोखंडाचे पत्ते असतात, पत्ते असतात. पत्ते असतात लोखंडाचे. मामाने काय केलं, ते घेतला नंगर आणि दिला माझ्या पाठीवरती मारून एक जोरात. बापरे. मग तर नंगर घेतला, लोखंडाचा नंगर घेतला हातामध्ये, असा खळखळ खळखळ वाजतो तो, आणि तो घेतला आणि माझ्या पाठीवरती मारला. मला काय फरक पडेना. त्याच्यानंतर माझे केस धरले, खाली पिळलं मला आणि विचारलं कोण आहेस तू काय, तर ते पण मी काय सांगेना काय हाय कोण आहे, काहीच नाही सांगत. त्याच्यानंतर मग मामाने काढला चाबूक जो मामा वाऱ्यामध्ये स्वतःला मारून स्वतःला घ्यायचा, मारतात, हा. तो चाबूक काढला, चाबूक घेतला, मला मारायला लागला. ते पण मी मार खाऊन घेतला, पण माझ्या अंगून काय जायना. नंतर सांगत होते की काय भंडारा वगैरे टाकला मामाने आणि मला घराच्या बाहेर घेऊन आले आणि मामा घालायचे चमड्याची चप्पल मामाने दिली माझ्या तोंडामध्ये. मी खाली वाकून म्हणजे ती तोंडामध्ये चप्पल घेतली आणि सांगितलं जा आता, जिथून आलीस तिकडे पळ. तर मी ती तोंडामध्ये चप्पल घेऊन मी एवढ्या लांब पळत गेली होती आणि एवढ्या स्पीडमध्ये पळत गेलेली. माझ्या पाठी माझी आजी पळत, माझी मम्मी पळत, माझी बहीण पळत, भाऊ पळत. कुठे गेली होती पळत? एकदम म्हणजे आता तुला सांगू, 1 किलोमीटर पण नाही, म्हणजे 1 किलोमीटरला अर्धा मीटर एवढा असेल, फक्त अर्धा किंवा पाऊण मीटर एवढा रस्ता असेल लांब. तिकडे बाथरूम जे होतं ना, बाथरूमच्या इकडे शौचालय जे होतं ना, मी अगोदर सांगितलं तिकडे, तिकडे गेली आणि तिकडे जाऊन चप्पल टाकली आणि चप्पल टाकली, मी गेले इथून तोंडामध्ये घेऊन पळत तिथपर्यंत गेले आणि तिकडे चप्पल फेकली आणि तिकडून मस्त हसत खेळत घरी आली. अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर मम्मीला विचारते कुठे चाललीस तू पळत. अच्छा, जे तुझ्या सोबत झालं त्याच्यानंतर तू सांगते म्हणजे की मी पळत गेली चप्पल घेऊन फेकायला, मी चप्पल फेकली आणि हे लोक माझ्या पाठी पळत, म्हणजे मी ते बोलतात ना इकडे नाही तिकडे कुठे नाही बघितलं आणि डायरेक्ट थेट पळत गेली. म्हणजे एक भीतीच होती ना, रोड क्रॉस हायवे
की बाबा हिला गाडी बिडी ठोकते की काय होतंय, म्हणून मम्मी, मावशी, सगळे माझी पळत. बहीण सगळे माझ्या पाठीमागे पळत पण मी पळत गेली, तिकडे चप्पल फेकली आणि तिथून रिटर्न यायच्या टायमाला मम्मीला मी म्हणते कुठे चालली आहे तू इकडे चल घरी. अच्छा. मम्मी बोलते चल झालं गेलं तुमचं भूत. मम्मी मग नंतर मला घरी घेऊन आली. मग मग ते त्याच्या तुला काहीच आठवत नाही, तू अशी पळत मला गेली मला का? काहीच नाही माहिती होतं, तुला मी सांगते खरोखर मला काहीच नाही माहिती होतं. आणि मला ही सगळी स्टोरी पण मला ऍक्च्युली माहिती नव्हती. म्हणजे मला तू एवढा लागलेलं- मार खाल्ला हा. आहे ते काही मला फक्त एवढं माहिती होतं की मला लागलेलं माहिती होतं आणि ते मामाने काढलं ते मला माहिती होतं. म्हणजे एक्सपिरियन्स जे झालंय ना ते मला माहिती नाही होतं. ते म्हणजे मला आता सध्या माहिती असं म्हणजे 5-6 वर्ष अगोदरच एकदा माझी बहीण आलेली ना घरी, मग त्यावेळेस आम्ही असंच टॉपिक काढलेला. आम्ही बहिणी जेव्हा एकत्र होतो ना, आम्ही मेलेले मुर्दे उकडून बाहेर काढत असतो. तर त्यावेळेस सांगत असतो हिला इकडे लागलेलं, तिला तिकडे लागलेलं. तर मी माझ्या बहिणीला सांगत होते असं, हा मला पण एकदा लागलेलं. तर त्यावेळेस माझ्या बहिणीने मला सांगितलेलं, ताई तुला आठवण आहे का तुझ्या संगती काय काय झालेलं. तर मी म्हंटल मला नाही माहिती. मग तिने मला सांगितलेलं तुझ्या संगती हे सगळं झालं होतं. बस तिने तेवढंच सांगितलं, पण ते कुठे नेऊन फेकलं, ते काय झालं ते मला आता गेल्या वर्षी माझ्या मावशीने सांगितलं, ज्यावेळेस आम्ही भाऊ बहीण सगळे एकत्र होतो आणि आमचा रात्रीचा पॉडकास्ट चालू झालेला. तर त्यावेळेस माझ्या भावाने मला मावशीने मला सांगितलं की मामानी असं असं केलेलं आणि तू तिकडे जाऊन फेकून आली आणि त्याच्यानंतर तू आली मस्त हसत खेळत असं. चल, हा, खूप भयंकर अनुभव होता. म्हणजे तू स्वतः एक्सपिरियन्स, स्वतः एक्सपिरियन्स असं. म्हणजे एक असं होतं की मला बघायचं होतं पण की ते भूत स्वतःच कसं- आलं. ते स्वतःच आलं माझ्याकडे. पण आल्याच्या नंतर मी बघू नाही शकली ना, कारण का मी होशमध्ये होश होती. मध्ये नव्हती, पण ते एक्सपिरियन्स केलं ती गोष्ट. पण ते एक्सपिरियन्स माझं एवढं भारी होतं आणि एवढं भयानक होतं ना, खतरनाक येतं. म्हणजे खूप असे भयानक अनुभव होता तुझा. अनुभव आत्ताचा. भरपूर आहेत. म्हणजे असे आहेत असे छोटे मोठे थोडे. व्हिडिओ नंतर आम्हाला खूप सारे मेसेजेस आले की साईनाथ भाऊला पुन्हा बोलवा. तर आम्ही त्यांना पुन्हा बोलवलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे नवीन अनुभव घेऊन. तर चला मग ऐकू. हाळ असं फट आहे. फटमधून ना मला असं म्हणजे दिसत नाही, अंधार आहे, बत्ती लावायचे त्यावेळी, लाईटी नव्हत्या मुंबईला. फटातून पाहिलं मी, एक बाई आहे, तोंड त्या साईडला आहे. मग तो हळूहळू पिकनिक पॉईंट आहे, आरे कॉलनीमध्ये एक पिकनिक पॉईंट करून एरिया आहे. त्यावेळी ते कायच नव्हतं पिकनिक पॉईंट, तिथे असंच म्हणजे असं ग्राउंड बांधलेलं होतं. तिथे तो टर्नवर गेला. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आहे आपले गेस्ट साईनाथ भाऊ. ह्यांचे पहिले पण जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे खरं अनुभव आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. ते खूप भयानक होते. ते आज परत आले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे अनुभव घेऊन. तर मग चला ऐकूया त्यांच्याकडून. मी साईनाथ भाऊ, जय मल्हार जय शिवराय. आम्ही गुंदोलीमध्ये राहायचो. ही खरी घटना आहे आमच्याबरोबर आहे. भाड्याने राहायचो, खरी घटना झालेली. रिक्षा चालवायचो आम्ही दोघे भाऊ. मोठ्या भावाचं लग्न झालं होतं आणि मी होतो. 38-40 वर्ष झाले त्या गोष्टीला. माझ्याकडे लायसन नाही काय नाही म्हणून मला तो रिक्षा नाईटला द्यायचा आणि ती रिक्षा त्यांनी कॉन्ट्रॅक्टवर घेतली होती. त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट कसं स्वस्त होतं. मी नाईटला चालवायचो, तो डेला चालवायचा. असं चाललं, 15 दिवस चाललं, महिना चालला. एक दिवशी मी रात्री, BMC बाथरूम आहे म्हणजे इथून समजा 1 मिनिट 2 मिनिटावर आहे आमच्या घरापासून. मी गल्लीतून येतोय तर बाजूला एक पत्र्याचा रूम आहे. त्या पत्र्याच्या रूममध्ये मला एक बाईला गळा दाबून मारल्यासारखा आवाज येतो. म्हणजे नवरा कसा दारू बिरू पिला आणि मारतोय तसा आवाज मला. तर मी बोललो, ऐकला मी आवाज, पण बरं जाऊ दे, कशाला लोकांच्या भांडणात, आपल्याला काय करायचंय, आपण भाडोतरी आहे. मी घरी आलो, आपला झोपलो. सकाळी उठलो, आंघोळ बिंघोळ केली आणि मग मैदानामध्ये सगळे पोरं जमा व्हायचे आम्ही. तर मैं बोलो यार ऐसा ऐसा उधर यार वो मेरे को ना गली में ऐसा था, किधर है तेरे को तो कुछ भी सुनने को आता है। अरे मेरा ऐसा ऐसा हुआ है मेरे साथ, वो पत्रे का रूम में ना एक बाई का आवाज ऐसा मारे ऐसा आता है की नाही नाही देख चल दिखा जल्दी दिखा। गेलो आम्ही तर त्याला टाळा लागलाय। टाळा लागला तर मी सीधा खोटा, अरे बोले काम पे गया, अरे टाला है इसको 2 साल से टाला है, तू क्या काम पे गया नाही, मला एकदमच खोटं केलं। अरे मला हे काय झालं, बोलो उलटीच मुसीबत आहे। पण नंतर बाबा झालं 2-4 दिवस गेले, वापस एकदा मी येतोय 3-3:30 वाजले, माझ्या नाईटचा रिक्षा भाडं सोडलं, लास्ट ट्रेनचं भाडं बघायचो आम्ही आणि ते येऊन मग रिक्षा लावून मी घरी यायचो। मी येतोय घरी, वापस मला तसंच। मी बोललो यार काय आहे, बोललो लोकांना सांगतो तर लोकांना भरोसा येत नाही, चल बोलो थांब, बोलो 1 मिनिट थांब। मी कशी तरी हिम्मत जोडली, देवाचे नाव घेऊन मी बोललो चल बघूया काय आहे ते।
हाळ असं फट आहे. फटमधून ना मला असं म्हणजे दिसत नाही, अंधार आहे, बत्ती लावायच्या त्यावेळी, लाईटी नव्हत्या मुंबईला. ज्या घरात लाईट तो माणूस लय पैशावाला, असं म्हणजे. फटातून पाहिलं मी, एक बाई आहे, तोंड त्या साईडला आहे, केस पासांना पायापर्यंत, एवढं म्हणजे तिचं असं. तरी पण मला काय वाटत नाही ही भूत आहे का काय, म्हणजे बाई वाटते ना आपल्याला, काय फेस दिसत नाही. पण तिचा जेव्हा मी हाताकडे पाहिलं आणि पायाकडे, मुंडी तिकडे, पाय असे मागे आणि हात असे एकदम, म्हणजे तेव्हा मला आमची आजी बिजी सांगायची ना, अरे बाबा भूताचे पाय उलटे असतात. अरे कसला, 1 2 3 सीधा घरी आलो. घरी झोपलो रात्री. सकाळी उठून मी माझ्या आजीला विचारलं, आमच्या आईची आई राहायची, मला असं असं आहे. मी पण ऐकलंय, पण तिकडे आहे ना काही वर्ष पहिलं एक जोडा राहायचा, ती बाई त्याच घरात मेली आहे असं लोक बोलतात. आणि कधी कधी अमावस्या पौर्णिमाला तिथे बाईचा आवाज येतो. आणि काल अमावस्या होती, तुला 100 वेळा मी सांगितलंय त्या गल्लीनी येऊ नको, पण तुला शॉर्टकट पटकन घरी यायचं. तुझं कोण आहे रे घरी, पटकन तुला घरी यायची काय गरज आहे, असं यायचं ना लांबून फिरून. असाच एक छोटा अनुभव अजून आहे. त्यावेळी कसे छोटे छोटे घटना घडायच्या, भूतकेतं होती. म्हणजे मुंबई ही मुंबई नव्हती. ही आता कशी तुम्हाला हे मीरा रोड, हे विराड, हे नालासोपारा तर ऐकण्यात पण नाहीये. मी नाईटला रिक्षावर होतो, 7 वाजता सीट भेटायची रिक्षाची, त्यावेळी लोकांची गाडी चालवायचो मी. 11 11:30 पर्यंत 12 पर्यंत धंदा केला मी. आणि विजयनगर साईडला असं भाडं सोडलं, मरोल विजयनगर. तिथून मला एक माणसाने हात दाखवला, बोलतो भाई मुलुंड चलेगा क्या. चलेगा ना भाई, लेकिन 1.5 मीटर भाडा होएगा. हां चलेगा भाई, चलो भेटू. बसवला, मीटर टाकला. त्याच्यानंतर आम्ही विजयनगर मधून असं आरे कॉलनीत गेलो. मी त्याला बोललो, अरे भाई बाहेर चलेगा ना, इथनं जंगल में से काय केले ले रहा. त्या टायमाला आरे कॉलनी म्हणजे एकदम भयानक जंगल. 35 36 40 वर्षाची गोष्ट होती. पुरा जंगल, रस्ते नाही बरोबर. अरे लेना भाई, हमारा डेली का रास्ता है, तुम काय को डर रहा है, हमारा डेली का रास्ता है, हम है ना तुम्हारे साथ. आणि तो माणूस आहे पोलीसवाला, म्हणजे तो फोर्स्टचा पोलीसवाला आहे, फोर्स्ट. बसला आणि चाललंय. तो ब्रिज क्रॉस झाला आरे कॉलनीचा. ब्रिज जाऊन थोडंसं अजून पुढे गेलो मी, तर दोन्ही साईडला घास आहे आणि मला असं वाटतं काहीतरी जनावर चाललंय. असंच काहीतरी जनावर चाललंय, म्हणजे कुत्रा मांजरा असं मोठंसं, आणि चाललंय. आणि मी रिक्षा चालवते, पण ते चाललंय, पण माझ्या रिक्षाच्या पुढेच आहे ते. पण मी हा विचार करतो, रिक्षा एवढा स्पीडमध्ये आहे, म्हणजे हा जनावर तर थांबला पाहिजे. तरी म्हणजे चल आपल्याला काय, चलताय. मग तो हळूहळू पिकनिक पॉईंट आहे आरे कॉलनीमध्ये, एक पिकनिक पॉईंट करून एरिया आहे. त्यावेळी ते कायच नव्हतं पिकनिक पॉईंट, तिथे असंच म्हणजे असं ग्राउंड बांधलेलं होतं. तिथे तो टर्नवर गेला आणि मी रिक्षा चालवतोच आहे, पण तो, मला असं वाटतं माझी रिक्षा चालत नाही. आणि तो धावत म्हणजे असं पळत कुत्र्यासारखा पुढे गेला. आणि मी त्याला पाहतोय, बघतोय, तो माणूस पण बघतोय, तो ऑफिसर पोलीसवाला. आणि तो कुत्रा आहे ना थांबला, पलटी झाला आणि माणसासारखा उभा राहिला. अरे बाय, माणसासारखा उभा राहिला. तर आम्ही दोघे पण अचंब, की जनावर असं कसं काय, कसला 1 2 3. आम्ही सीधा आपला मुलुंड साईडचा रस्ता पकडून सीधा वरती गेलो हळूहळू. अशी ही छोटीशी माझी रिक्षा चालवताना माझ्याबरोबर घडलेली गोष्ट आहे आरे कॉलनीमध्ये. धन्यवाद, तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत. ह्यांचे अनुभव खूप भयानक असतात आणि सगळे खरे अनुभव आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. धन्यवाद. हे जे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे ना, ही 2007 मधली आहे. हे जे घडलंय ते माझ्या आत्याच्या फॅमिली सोबत झालंय. माझे जे मामा होते ना, ते गव्हर्नमेंट सर्वंट होते. ते म्हणजे वॉचमॅनची म्हणजे असं ड्युटी त्यांची होती, कुठे पण त्यांची ड्युटी लागायची. आणि हे माझी आत्या राहायला अंबरनाथला. आणि ते माझे जे मामा होते ना, त्यांना जी ड्युटी भेटली ती बदलापूरला भेटली. पण ती अशी भेटली की एक ऑफिसरचा बंगलो होता, त्या बंगलोवरती त्यांना ॲज अ केअरटेकर त्यांना तिथे म्हणजे त्यांचा जे बंगलो आहे त्याचा सांभाळ करायचा होता.
तर ते काका मामा जे होते ना हम्म. त्यांना तिथे म्हणजे डे नाईट राहायचं होतं. तर मग मामा काय बोलले आत्यांना की आपण सगळे ना तिथे शिफ्ट होऊया बदलापूरला, इकडचा रूम भाड्याने देऊया आणि तिथे शिफ्ट होऊया. म्हणजे लहान होते तेव्हा, त्यांच्या मुली भरपूर लहान होत्या, तिघ्या मुली आहेत त्यांना आत्यांना. तर मग आत्या पण बोलली ठीक आहे चालेल. आणि कसं त्यांना थोडंसं लांब असं वाटत होतं, त्यांना लांब आहे बदलापूरहून मग अंबरनाथला सारखं यायचं आणि डे नाईट पण ड्युटी होती. ते बोलले की ते ऑफिसर काय तिथे येणार नाहीयेत, फक्त ते बंगलो खाली बंगलो होता. तर ते बंगलोमध्ये फक्त ऍज अ केअरटेकर त्यांना ते बंगल्याचा सांभाळ करायचा होता. तर ते ऑफिसरला त्यांनी विचारलं मी माझ्या फॅमिलीला घेऊन शिफ्ट होऊ का तिथे. ते बोलले हो चालेल, तुम्हाला राहायचंय राहावं, फक्त माझ्या बंगल्याचा म्हणजे सांभाळ करा तुम्ही, जे काय आहे ते म्हणजे त्याचं जे त्यांच्यात हे पण होतं, एक बागीचा असतो छोटा समोर, ते सगळं त्यांना पाणी टाकायचं, म्हणजे फुलं वगैरे लावायची सगळं. आणि बंगलो एकदम म्हणजे म्हणजे खूप सुंदर बंगलो होता तो, जे तिथे त्यांना दिलेला ऍज अ केअरटेकर तिथे. मग हे सगळे तिथे शिफ्ट झाले. तर पहिला दुसऱ्या दिवशी तर त्यांना असं काही अनुभव आलाच नाही. ते नॉर्मल होते, त्यांचे जे रुटीन्स होते ते काकांचे जे कामं होते, मामा जे होते कामं ते करायला जायचे. आत्या आपल्या घरातली कामामध्ये बिझी राहायची. 2-3 दिवस असं काही वाटलं नाही त्यांना. एक दिवशी काय झालं, दुपारचा वेळ होता. आत्याची मुलगी सगळ्यात लहानी आहे ना 3 नंबरची, त्यावेळेस ती असणार 2-2.5 वर्षाची होती ती. तर ती तिथे ती बाहेर अशी खेळत होती. म्हणजे असं बाहेर अंगणामध्ये ती खेळत होती आणि आत्या घरात होती. आणि आत्या म्हणजे आत्यांचं लक्ष होतं की आत्या काम करता करता तिला बघत होती. पण ती मुलगी ना अचानक मध्ये ना एकदम जोरात रडायला लागली. तर आत्याला काय वाटलं की म्हणजे काहीतरी चावलं असेल किडू वगैरे, कारण थोडंसं ते जे बंगलो होता थोडं असं जंगलमध्ये होता थोडासा. तर तिला असं वाटलं की काहीतरी चावलं असेल तिला किंवा काय. ती एकदम जोरजोरात रडायला लागली. तर आत्या अशी म्हणजे पळत पळत बाहेर आली बघायला की काय झालं हिला, ही का रडते अशी. बघितलं तर कुठे काही चावलेलं नव्हतं, काय नव्हतं. आणि 2-2.5 वर्षाची मुलगी म्हणजे ती बोलते, एवढी पण नाही पण बोलत होती. तर ती तिच्या मम्मीला ना एक म्हणजे गेटकडे अशी हात दाखवत होती. तर तिला आत्याला काही दिसत नव्हतं तिथे, पण ती तिथे हात दाखवते की तिथे काहीतरी आहे म्हणून, म्हणजे आहे कोणतरी. पण ते आत्यांनी बघितलं तर आत्याला गेटकडे काहीच दिसलं नाही, म्हणजे असं काही वाटलंच नाही तिथे. आत्या बोलली ती खेळता खेळता तिला असं काहीतरी वाटलं असेल आणि काहीतरी चावलं का म्हणून ती तेच बघण्यामध्ये बिझी होती. तिने एवढं काही लक्ष दिलं नाही. तिला घेऊन घरात आली. मग काका आले म्हणजे संध्याकाळी, आणि मामा आले संध्याकाळी. ते कुठे बाहेर गेले होते मामा. तर ते आले, तर मामांना सांगितलं आत्यांनी की असं असं काहीतरी ही रडत होती आणि गेटकडे. तर मामा बोलले असं काही नाही, ती खेळत होती, काहीतरी झालं असेल तिला, असं काही विचार नाही करायचा आपण मनामध्ये. तेव्हा त्या लोकांनी एवढं लक्ष दिलं नाही. असंच 2-3 दिवस अजून गेले. असं छोटे छोटे इन्सिडेंट्स त्यांच्यासोबत व्हायचे. जसं आत्या काहीतरी किचन मध्ये करते, तर हॉलमध्ये त्यांचा टीव्ही वगैरे आपल्या ऑन व्हायचा, ऑटोमॅटिकली ऑन होऊन जायचं. अच्छा. आणि असं असं वाटायचं ना कोणतरी हॉलमध्ये बसलंय, पण असं कोण नसायचं हॉलमध्ये, कारण मामा तर नसायचेत घरी, कुठे बाहेर कामाच्या ह्यानी कुठे पण जायचे. आणि ते मुली तर काही दोघ्या शाळेत जायचं, आणि ती सगळ्यात लहानी होती, तिला झोपायला आता हे करायची, झोपवायची आणि किचन मध्ये काम करायची. तर असं ना मोठे लोकांचा कसा विस्परिंगचा आवाज येतो बोलताना, एकामेकाशी बोलतात, असं तिला म्हणजे भास व्हायचं की हॉलमध्ये कोणतरी बसलंय आणि कोणतरी एकामेकाशी बोलतंय. तर मग आत्या ना अशी येऊन अशी बाहेर बघायची की काय आहे असं. मग ती एवढं लक्ष नाही द्यायची, तिला वाटायचं माझं एकट्या बंगल्यामध्ये, एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये एकटं राहणं. तर तिला असं वाटलं की मे बी माझा वहम असेल, माझा भास असेल हा सगळा जे काय आहे ते. तर तिच्यासोबत भरपूर ती दिवसभर राहायची ना तिथे, मग तिला सारखं तो भास व्हायचा काही ना काही, जसं काय कोण बोलतंय
कोण असं पाठून गेलंय आणि कोणीतरी आवाज दिला, असं काही पण असं तिला असं भास व्हायचा. एका रात्री काय झालं, आत्या आम्हाला सांगत होती की त्या दिवशी अमावस्या होती हम्म. आणि हे सगळे झोपलेले. आता ते आत्या ऍक्च्युली आमची काय माहिती का, ते आत्या त्यांनी ख्रिश्चन धर्म घेतलाय आत्यांनी. अच्छा. ते आपल्या देवाचं वगैरे असं काही करत नाहीत, ते ख्रिश्चन धर्म घेतलाय त्यांनी. पहिल्यापासून ते बायबल वगैरे असं वाचतात. कन्वर्ट झाली ती. ते कन्वर्ट झाले ख्रिश्चन मध्ये. हा. तर ते आत्यांनी काय केलं, हम्म. ते बायबल वगैरे ते वाचतात, ते लोक सगळेच वाचतात बायबल वगैरे. तर मग आत्या काय बोलली, रात्री काय झालं एकदा बोलते की ना किचन मध्ये ना कसला तरी आवाज आला, म्हणजे असं काहीतरी पडल्यासारखं, हम्म. भांडी नाही पण काहीतरी वस्तू पडल्यासारखा आवाज आला अच्छा. किचन मधून. असं कोण काम करता येतं नाही का, असं काहीतरी पडतं आपल्या हम्म. हातातून, तसा आवाज आला. तर आत्या एकदम ह्याच्यातून उठली. आत्या बोलली की किचन मध्ये तिला काय वाटलं आधी, मांजर बिंजर असेल, कारण पाठी पण एक म्हणजे डोर होता हम्म. किचन साईडला. तर तिला असं वाटलं की किचन मधून म्हणजे त्या विंडो मधून किंवा डोर मधून मांजर वगैरे घरात आली असेल. हम्म. तर ती उठली, पटकन लाईट चालू केली तिने आणि आतमध्ये बघायला गेली. तर काहीच नव्हतं, ऍज इट इज सगळं बंद होतं, दरवाजा बंद होता, खिडकी बंद होती, काहीच नाही तिथे. हम्म. मग ती बोलली की आवाज कसला आला. मग ती परत झोपायला गेली. तिने सगळं चेक केलं आणि परत झोपायला गेली. ती जशी झोपायला गेली ना, एक 5 ते 10 मिनिटांनी किचन मधून एका बाईचा रडायचा आवाज आला. म्हणजे एक बाई अशी केचाळून एकदम रडते. तर ती एकदम तेव्हा घाबरली. ती बोलते मी आता बघून आले, आतमध्ये तर कोणच नव्हतं आणि मुलं पण इथे झोपलेत. मग तिने मामांना उठवलं. मामांना बोलली उठा उठा, तुम्हाला आवाज येतोय का. ते पण घाबरले, ते पण उठले, घाबरले दोघं पण, की अचानक असं कसं काय झालं, घरामध्ये तो आमच्याशिवाय दुसरं कोणच नाही आणि असं कोण आणि म्हणजे बाईचा आवाज होता तो रडायचा. मामांनी काय केलं, उठले, लाईट आधी चालू केली हम्म. आणि किचन मध्ये ओरडत गेले, कोण आहे रे, कोण आहे आतमध्ये, आतमध्ये कोण आहे असं. तर मग ते आवाज ना बंद झाला. आवाज जसा बंद झाला ना, तर मग मामा आतमध्ये गेले आणि किचन मधली लाईट चालू केली, तर तिथे कोणच नव्हतं. अच्छा, म्हणजे आवाज होता फक्त हा आवाज आला त्यांना, पण तिथे कोणच दिसला नाही त्यांना. मग ते विंडो वगैरे सगळं बंद होते का? सगळे बंद होते, कारण आधी आवाज जे येत होता तेव्हा आत्यांनी जाऊन सगळं चेक केलं ना आतमध्ये. अच्छा, कोण डोर नव्हता. कोणच नाही. मग विंडो पण बंद केली त्याने आणि ती आली बाहेर. हो, सगळं बंद होतं ऑलरेडी, असं काहीच नव्हतं तिथे. अच्छा. मग ती एकदम त्या लोकांना काही तिथे दिसलंच नाही. मग आत्या घाबरली. आत्या बोलली की नको, इथे राहायला नको, इथे काहीतरी विचित्रच वाटतंय. हम्म. मामांना सांगितलं की मी तर नाही राहणार इथे, एवढ्या मुलींना घेऊन छोट्याशा, मी या घरामध्ये नाही राहू शकत. तर मामा बोलले ठीक आहे, आपण बघू 1-2 दिवसामध्ये. हा बघायचं आता, खालीच करायचं बघायचं. कारण ते मामांनी पण ऐकलं ना, चल आत्यांनी ऐकलं असेल तर तिचा भास असू शकतं किंवा तिला झोपीमध्ये असं वाटलं असेल की कोण, म्हणजे आपण बोलू शकतं तिने काहीतरी तिलाच ऐकायला आलं. पण ते मामांनी पण ऐकलेलं. तर लोकांना पण एक्सपिरियन्स झाला. हो, त्यांना पण एक्सपिरियन्स. मग त्यांनी काय ती बायबल वगैरे त्यांची होती, ते तर बायबल वगैरे वाचायला लागले. थोडं पूर्ण रात्र त्यांनी अशीच काढली. मग इथून त्यांनी ते खाली केला बंगलो. पण त्यांनी तिथे विचारलं नाही कोणाला तिथे काय होतं का, कारण आजूबाजूला ना कोणच नव्हतं, पूर्ण जंगल होतं ते. आणि एक 10 ते 15 मिनिटावरती ते आदिवासींचं हे असतं माहिती, जंगलात राहतात ते आदिवासी झोपडे असतात, ते थोडेसे पुढे होते त्यांच्यापासून. पण ते बोलले की आता त्यांना काय माहिती असेल या बंगल्याचं. पण मामांनी ऑफिसरला विचारलं की ह्या बंगल्यामध्ये आधी कोण राहायचं. तर त्या ऑफिसरनी सांगितलं की एका म्हाताऱ्याचा बंगला होता तो. पण ते बोलले की नाही, मला हे घर खाली करायचंय. मला ते ऑफिसर बोलले का खाली करायचंय, तुम्ही काय झालंय. ते बोलतात तुम्ही दुसरं कोणाला पण ठेवा, पण मी माझी फॅमिली घेऊन तिथे नाही राहू शकत. ते पण त्यांनी ऑफिसरला असं आता किती पण केलं, त्यांची पण जॉब होता, गव्हर्नमेंट जॉब होता त्यांना. ते बोलते अरे काय तू पण असं बोलतोय, असं काय नसतं, असं असतं ना. ते ऑफिसरने थोडी ना यकीन केला असता. तर मग त्यांनी सांगितलं नाही असं काय, म्हणजे त्या साहेबांनी
साहेबांना की बाबा असं काही माझ्यासोबत झाले. ते फक्त एवढं बोलले की सर मी नाही राहू शकत, तुम्ही दुसरं कोणालाही तिथे ठेवा, पण मी माझी फॅमिली घेऊन निघतोय तिथून असं. मग ते तिथून निघाले. पण त्याच्यानंतर मामा भरपूर आजारी झाले. त्यांना म्हणजे त्यांची तब्येत वगैरे एकदम, आणि त्यांना ना सारखं सारखं ना कोण असं दिसायचं. ते बोलायचे पण असं म्हणजे नाही. ते तिथून निघाले म्हणजे शिफ्ट झाले, ते शिफ्ट घरी झाले. आले त्यांच्या त्यांच्या घरी आले. घरी आल्यावर त्यांना हे त्रास व्हायला ऍक्टिव्हिटी लागला. सुरू झाली त्यांच्यासोबत. हा, आणि पण त्रास व्हायला लागला त्यांना भरपूर. अच्छा. त्यांना ना असं म्हणजे ते बोलायचे रात्री, कधी पण मध्यरात्री उठायचे आणि ओरडायचे, ते बघ आपल्या दरवाजामध्ये कोणतरी उभी आहे, तिला पळव इथून, तिला पळव, तिला इथे नाही थांबवायचं, असं काही बोलायचे. तर आत्याला काय वाटलं की ते मे बी आजारी आहेत. ते कारण त्याच्यानंतर भरपूर आजारी पडले ते, तर ते आजारी आहेत म्हणून ते असंच ओरडत असतील. तर त्यांनी म्हणजे आजारपणावरच घेतलं ते. पण नंतर ना ते भरपूर व्हायला लागलं मामांसोबत. अच्छा. कारण ते मामा ना एकदम वेड्यासारखं म्हणजे एकदम कशीच तरी करायला लागले. त्यांना सारखं ते काही ना काही दिसायचं. ते सारखं बोलायचे की बघ आपल्या इथे कोणतरी आलंय, इथे बसलीये, तिथे बसलीये, असं मला बोलवते, मला बोलते चल माझ्यासोबत, मी तुला सोडणार नाही, तू माझ्यासोबत चल. मग ते मग फादर वगैरे त्यांनी बोलवले त्यांचे, ते जिथे चर्चला जातात ना तिथून ते फादर बोलवले. त्या फादरने प्रेयर ठेवलेली त्यांनी, आणि काही ते पाणी असतं ना त्यांचं, हॉली वॉटर. हा हॉली वॉटर, ते हॉली वॉटर वगैरे सगळं घरामध्ये शिपडलं हे ते. तर ते फादर काय बोलले की ते मामांना जेव्हा बघितलं तेव्हा ते बोलले तुम्ही ह्याच्या आधी जिथे राहायला होतात ना ते ह्याच्या सोबत आलंय. अच्छा. फादरला सांगितलं नाही ते लोकांनी? नाही त्यांनी काहीच नाही, फक्त एवढंच बोलले तुम्ही आता ह्याच्या आधी कुठे राहायला होतात का? तर आत्या बोलली हो मी तिथे बदलापूरला एक बंगलो मध्ये. ते बोलले ते ह्याच्या पाठी आलंय ते. अच्छा. आणि ते आलं तर आलं, पण आता ते त्याच्या म्हणजे ते आता त्याला सोडायला तयार नाहीये, ते त्याला घेऊनच जाणार असं सांगितलं. तर मग आत्या बोलली खूप प्रयत्न केला पण शेवटी त्यांना त्रास व्हायचा म्हणजे ते मेंटली. हा, ते एकदम म्हणजे ते बोलायचे की तिथे उभी आहे किंवा मला कोणतरी दिसतंय असं ओरडायचे. ते मला बोलवते ती, म्हणजे ती वस्तू त्यांना बोलवायची असं. आणि जेवायला बसले ना मग बोलायचे एकच दिलं, ह्याला नाही दिलं जेवण, असं बोलायचे. ह्याला पण दे जेवण. तर आत्या बघायची इथे तिथे की अरे कोणाला देऊ मी, कोणाला दुसरं ताट देऊ, ते एकटेच बसलेत जेवायला. ते बोलतात नाही हे बघ बाजूला बसलाय माझ्या, ह्याला पण दे, ह्याला नाही जेवण दिलंस, मग हा माझ्याशी मागणार, माझ्या ताटामधून घेणार, असं बोलायचे. मग ते फादरनी तसं सांगितल्यावर त्यांना खूप प्रयत्न केला वाचवायचा, पण ते नाही, ते एक्सपायर काय झालं, कसं झालं? ते आजारी पडले आणि नंतर त्यांना ना खूप त्रास. मग अजून कोणाला दाखवलं नाही? नाही, ते फादर हा चर्चमध्ये ते लोक कुठे मंदिरात नाही घेऊन गेले? नाही त्यांना म्हणजे ते जास्त करून तिथे म्हणजे त्यांचे ते फादर होते त्यांच्यावर जास्त बिलीव्ह होता की तिथून ते व्यवस्थित होत. आणि मध्ये झाले पण होते 2-3 महिने त्यांना ते म्हणजे थोडंसं दिसायचं वगैरे, आणि ते ओरडायचे ना मध्ये ते बंद झालं होतं त्यांचं. पण नंतर परत अमावस्या पौर्णिमा यायची, त्यांना परत त्रास व्हायचा. परत त्यांना असं वाटायचं की मला माझ्या पाठी कोणतरी उभा आहे, किंवा झोपले तर असं वाटायचं माझ्या छातीवरती कोणतरी बसलंय, माझा गळा दाबतोय, असं ओरडायचे झोपीमध्ये असं. आणि डॉक्टर पण भरपूर केले, असं नाही की फक्त तेच, पण डॉक्टर पण गेले, पण ते नाही राहिले ते. कारण फादर बोलले पण होते ते त्यांना की जे काही आहे ना ते खूप डेंजर आहे. मी साईनाथ. आम्ही चाललो होतो खंडोबा देवळामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, पाली करून गाव आहे. खंडोबाचं देऊळ आहे, आमचं कुळदेव आहे. आमच्या आईने जत्रा ठरवली की चला खंडोबाला जाऊया, भंडारा, खंडोबाची जत्रा आहे. पुरी फॅमिली चाललो आहे, मी, आई, मावशी, बहिणी माझ्या, बायको माझी, सगळे चाललो आहे. आम्ही चाललो आहे. ही घटना आहे पूर्वीची, ज्यावेळी खंडाळा चालू होता, खंडाळा घाट ज्यावेळी चालू होता, एक्सप्रेस हायवे त्यावेळी नव्हता. तर आम्ही चाललो आहे, रात्री 12-12:30 वाजल्या. तर गाडीमध्ये जास्त लोड झाल्याच्या कारण ड्रायव्हर बोलले बाबा थोडेसे लोक उतरा.
मी गाडी पुढे उभा करतो, मग तुम्ही या. तर छोटी पोरं, माझी बायको, अशी भरपूर लोक होती. तर काही लोक मागे राहिली, काय पुढे राहिली. तर आपण कसा विचार करतो, चला बाबा मागचे पण येणार. पण थोडं मी 10-5 मिनटं पुढे गेलो तर मी बघतोय की माझी बायको दिसत नाही. मी माझ्या आईला विचारलं, अरे कुठे गेली, मागेच राहिली का, हे काही दिसत नाही. सगळे घाबरले. मी धावत पळत आलो बाबा, तर हिला खेचतोय मागे. मी तिचा हात पकडलाय तरी असं वाटतं मला की मी लय वजन खेचतोय. एक सिंगल बाई आहे, पण मला असं वाटतं मी लय वजन खेचतोय, म्हणजे तिला कोणतरी मागे खेचतंय. आणि मला पण असा अनुभव होतोय की काय आहे, असे झाड बीड आहेत ना, किरकिर. खंडाळा म्हणजे त्यावेळी कसा एकदम जंगल. आणि मग खेचतोय मी, तर मला पण माझ्यासारख्या हट्ट्याकट्ट्या ह्याला ती वजन वाटते, म्हणजे मी काय खेचतोय. तसं पण मी तिला पकडलं आणि खंडोबाचं नाव घेतलं, जय मल्हार. तर तेवढ्यात असं मला एकदम इझी झालं, म्हणजे ती पटकन माझ्या हातात आली आणि मी घेऊन तिला निघालो पुढे. तर असं वाटतंय आम्हाला ना मागे पण कोणतरी येतंय, म्हणजे कोणतरी बोलतंय थांब, तर म्हणजे खेचायच्या मागे. पण मी खंडोबा, येळकोट, जय मल्हार हे सगळं बोलत आम्ही आमच्या माणसांपर्यंत पोचलो. तसं मग त्या गाडीमध्ये बसलो, कसं तरी आम्ही तिथून निघालो. एक माझा छोटासा असाच अनुभव आहे, माझ्याबरोबर सत्य घटना घडलेली. तर मी राहायला प्रकाशवाडी अंधेरी ईस्टमध्ये, पण डोंगर होतं पोरं तिकडे. आणि आम्ही 10-12 लोक, सगळी पोरं 18 वर्षे 20 वर्षाची. तर आमच्यामध्ये एक शफीभाई करून, तो थोडा जादू विदू त्याला माहिती होता. तर आम्ही काय त्याची मजाक उडवायचो, अरे काली फेकताय याचा वैसा. थंडीचा टाईम, सगळे शेकत बसलोय. तर तिथे जुनं बाथरूम होतं, BMCचे जुने बाथरूम. आता नवीन पुढे बनवलं होतं, पण मागे जुनं होतं. तर त्या जुन्यानी अचानक दरवाजे चालू बंद झाले, खट, धडाधड. तर सगळ्याला घबराट झाली. हे काय बाबा, कोण एवढ्या रात्री, कोण तिकडे ठोकत्या दरवाजा. तो जो शफीभाई होता ना आमच्यामध्ये, ज्याला आम्ही मजाक करायचो, तो बोलायचं मैं जानता हूँ, मैं ऐसा हूँ, मैं भगवान, ये वो सब. आम्ही त्याची मजाक उडवायचा की ऐसे भगवान है, कौन सा जादू, कौन सा भूत, ये सब फेकम फाकी बंद करो. तो बोला ठीक है, तुम एक काम करो, जाओ कोई भी जाके एक जण दरवाजा बंद करो. तर जाणार कोण, अरे एवढा जोरात तिथे दार आपडतंय, जाणार कोण पुढे. तर सगळे नाही, काय कोण काय बोललं नाही. तो बोलला मैं बंद करू. आम्ही त्याची मजाकच उडवतो ना, हा करो देखेगा. अरे असा त्यांनी हातामध्ये काय पकडलं एलम, आणि 2 मिनिटामध्ये दार बंद झालं. जे आपटत होते ना, धडाधड बंद. सगळी पोरं शांत. त्या माणसाला सगळं म्हणजे हे करायला लागले, अरे यार क्या किया इसने इतना. त्या बाथरूममध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या आईची आई आमच्या घरात राहायची, म्हातारी होती ती 70-75 वर्षाची. ती बोलली की बाबा त्या बाथरूममध्ये खैस आहे. खैस, आता आम्हाला त्यावेळी काय कळतंय खैस आणि वीस, आम्ही 18-20 वर्षाची, बस आम्हाला काय कळत नाही. पण खैस ती बोलली होती त्यावेळी, खैस आहे त्या बाथरूममध्ये, तिथे कधी रात्री जाऊ नका. त्यावेळी ह्या मुंबईमध्ये काय होतं बघा, आणि कसं होतं. आज मुंबई कायच्या काय झाली आहे. अजून एक छोटासा किस्सा आहे, हकीकत जे माझ्याबरोबर घडलेलं आहे. त्यावेळी पूर्वीची गोष्ट आहे, 40 वर्ष पहिले. आम्ही जिथे राहायचो ना, तिथे बाथरूम नव्हतं. तर आम्हाला तिथून डब्बा भरून हायवेला जायचं, बाथरूमला. हायवेला जायचं. तर बाबा मला रात्री 3-2:30ला पोटामध्ये थोडं गडबड व्हायला लागली. आता काय करणार, डबा भरला, टॉर्च घेतला आणि मी हायवेला गेलो. तिथून कमसे कम 5-7 मिनिटावर हायवे होता, झोपडपट्टीतून निघून हायवेला. मग गेलो, बाथरूम जाऊन आलो. जेव्हा जाऊन आलो तर जसा मी गल्लीमध्ये आलो ना, 2 मिनिटाची गल्ली आहे, मागे छम छम छम. तरी पण जसं मी थांबायचो तर आवाज थांबायचा. मी बोललो हे काय. तर बोलतात ना, ते आमच्या आईची आई अशी बोलायची, बाबा मागे बघायचं नाही. मला ध्यान आलं, अरे बोल मागे नाही बघायचं, मागे बघितलं ना प्रॉब्लेम होतो. थोडं पुढे गेलो, छम छम छम.
बोललो जाऊ दे, आपल्याला मागे बघायचंच नाही. सीधा गेलो, ड्रममधून पाणी घेतला, पाय धुतले, सीधा रूममध्ये गेलो आतमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तर गल्लीमध्ये 2-4 लोकं होती. त्यांना मी असं बोललो की बाबा असं असं रात्री मला झालं. बाथरूमला गेलो तो 2:30 वाजता 3 वाजता. तो बोलतो, वेड्या पलटून पाहिलंस का तू? पलटून पाहिलंस का? अगर पलटून पाहिलं असतंस ना, जागेवरती मेला असतास तू. एवढी खतरनाक आणि डेंजर आहे. कालचा दिवस अमावस्याचा होता. तुम्हाला काय कळतं की नाही? रात तुम्ही कशाला निघता? अमावस्या पौर्णिमा कशाला निघता तुम्ही असं? आणि आम्ही काय 8:30 ना. आणि मला नंतर ते लोकांनी सांगितलं ती काटेवाडी जातीची होती, तर समोरच्या रूममध्ये राहायची. तिचं काहीतरी आईबापानं बरोबर भांडण झालं आणि ती जाऊन मेली त्या दारामध्ये. तर ती अशी अमावस्या पौर्णिमाला फिरत असते. तर मी बोललो बाबा मला तर काय माहिती नाही. पलटून तू नाही बघितलंस ते तुझं नशीब आहे, नाहीतर तुझा प्रोग्राम झाला असता. पण बापरे, मग कसला मी जातो रात्री, कुठे जायचं ना काय नाही. तर यांचे असे 3 खतरनाक किस्से होते आणि यांच्याकडे अजून एक छोटा किस्सा आहे. चला आपण ते पण ऐकून घेऊया. एक छोटासा किस्सा आहे अजून. आता काय किस्से सगळे आठवायला लागलेत तर सांगून देतो. आम्ही जिथे राहत होतो ना, तिथे एक लव्ह मॅरेज करून नवरा नवरी पोरगा पोरगीने लग्न करून राहत होते. पोरगा होता हिंदू, पोरगी होती मुसलमान. आता ते आमच्या समोरच राहायचे, ते सगळे आमच्याशी बातचीत करायचे, सगळं चांगलं होतं. एक दिवशी काय आपसामध्ये त्यांची भांडणं झाली काय माहिती, आणि त्या पोराने आपल्या अंगावरती घासलेट टाकलं आणि तो जळायला लागला. जळून त्यांनी काय बाजूला खाडी होती ना, खाडीमध्ये उडी मारली. त्याला सगळ्यांनी उचललं, दवाखान्यात नेलं, कुपर हॉस्पिटलला. कुपर हॉस्पिटलला नेल्याच्या नंतर तो तिथं मेला, वारला. तो वारला बाबा. आलं तर काय आमच्या दाराच्या समोरच असं मैदान ना, तिथे त्याला म्हणजे बांधून बिंदून त्याला त्याचा क्रियाक्रम केला. अच्छा, हप्ता झाला, 10 दिवस झाले, तर लोक बोलायची, अरे यार इधर आहे ना वाइट कपड़े में कोई तो खड़ा रहता है, रात को 2 बजे 3 बजे तो वाइट कपड़े में खड़ा रहता है. अरे आम्ही पण ऐकायचो. तर त्या दिवशी मी काय माहिती माझा टाईम खराब का माझं काय चाललंय समजत नाही मला. मी आपला हातामध्ये सिगरेट आणि टाईट दारू पिऊन येतोय. मी घरी येतोय तर जसा मी टर्न घेतला, असा माझं दार समोरच आहे, आणि मी जसा गल्लीचा टर्न घेतला ना, मी बघतोय की समोर एक कोणतरी वाईट कपड्यामध्ये माझ्या दाराच्या समोर उभा आहे, नाल्याच्या साईडला. तर मी तर घेतल्यामध्ये आहे, तर मी असं खाली मुंडी घेतली आणि पटकन बघतोय तर नाही आहे, तो मला दिसत नाही. अरे मला छोट हे अनुभव आहे कुछ होएगा असं सरून मी आपल्या घराकडे चाललोय. वापस बघतो तर हाय. अरे बाप रे, ती जे बोलत होते ना लोक, ते मला आठवलं. हे यार खरंच बोलत होती लोक, हा माणूस तोच आहे, कपड्यामध्ये वाईट पुरा. जसा मी माझ्या दाराच्या इथे पोचलो, काय मी तिकडे बघायला राजी नाही. मी माझ्या घरामध्ये धावपळ, माझी सिगरेट फेक असा पळत. मग माझ्या आजीला मी बोललो सकाळी, की मी बोललो असं असं झालं माझ्याबरोबर रात्री. अरे बोलतो तुला वेळ लागले, रात्री 2ला 1ला यायची गरज काय आहे? तू आपला खा पी, आपला घरी 10 वाजता येत जा. पण त्यावेळी कसं मित्रमंडळी, आपला 20-22ची वयी, आणि त्यावेळी सगळं जंगल शांत, मुंबई एकदम शांत. 7 वाजता माणसाला माणूस दिसत नव्हतं. अनेक स्टोरी आहेत माझ्या अशा जीवनामध्ये. बघूया पुढे सगळं चांगलं चाललं तर आपण सांगू. धन्यवाद. खूप छान आणि खूप खतरनाक अनुभव होते यांचे. पहिला आम्ही डिसाईड केलेलं की आपण 2 अनुभव ऐकूया, पण यांचे जे अनुभव एवढे डेंजर होते की आपण बोलले की सगळे अनुभव जे पण आहे आज त्यांच्याकडे सगळे ऐकून घेऊया. यांच्याकडे अजून पण अनुभव आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण खूप लवकर भेटू. थँक्यू. तर ही गोष्ट 2024ची आहे. तर 2024मध्ये मी एक मुंबईच्या हॉटेलमध्ये कामाला होतो. नवीन लागलो होतो म्हणजे. तर मला एक 2-3 दिवस झाले होते कामाला लागून. तर माझ्या शिफ्ट होती रात्री, मला रात्री शिफ्ट लागली. तर नाईटला माझ्या संगती जो माझा कलिग होता तो नॉर्थ ईस्टचा होता, आणि तो खूप जुना स्टाफ होता ते हॉटेलचा. म्हणजे त्याला 4-5 वर्ष झाले होते ते तो तिथे कामाला होता. तर आम्ही रिसेप्शनिस्ट होतो दोघे पण. तर आम्ही आमचं रुटीन काम चालू केलं. जसं 10 वाजता आमची शिफ्ट होती, 10 वाजता आम्ही आमचं काम चालू केलं. कस्टमर्सचं चेक इन चेकआउट सगळं चेक केलं, एव्हरीथिंग आमचं काम झालं. करता आम्हाला म्हणजे काम झालं 2-2:30 वाजले.
तर माझा कलिग होता, तो बोला मला थोड़ा मेरे को नींद आ रहा है, तो मैं थोड़ा देर सोता हूँ रूम में जाके। तो मैं बोला ठीक है तू सो जा, मैं हूँ इधर, मैं देखता हूँ क्या करना है, क्या मुझको चलेगा तो मैं तेरे को कॉल करूँगा। तर 10-15 मिनिटं झाल्यानंतर तो गेला, म्हणजे आणि गेल्यावर तो परत एक 10-15 मिनिटांनी रिटर्न आला। मग मग मी त्याला विचारलो क्या हुआ, तो बोला कुछ नहीं, मैं गया था सोने को तो मुझे नींद आया नहीं, इसीलिए मैं रिटर्न आ गया करके। तो मैं बोला ठीक आहे। मग आम्ही नॉर्मली असं बसून गोष्ट बोलत होतो एक दुसऱ्यांना। तर जसं म्हणजे बोलता बोलता माझं लक्ष माझ्या रिसेप्शन होतं, आमचं रिसेप्शनच्या समोर एक स्क्रीन होती सीसीटीव्हीची, म्हणजे ते पूर्ण आमचं 3 माळ्याचं हॉटेल होतं। अच्छा. हा 3 माळ्याच्या हॉटेलचं म्हणजे सीसीटीव्ही होती, तर ते सीसीटीव्हीचं स्क्रीन होतं ते। हम्म. तर मला असं अचानक माझं लक्ष ते स्क्रीनवरती गेलं, तर स्क्रीनवर मी बघितलं की फर्स्ट फ्लोअरचा जो लॉबी आमचा, लॉबीच्या लेफ्ट साईडला एक गेस्ट आहे, तो असं करून हात करून बोलतोय। तर मी बोललो माझ्या कलिगला की बघ बाय चान्स इंटरकॉम नाही चालत असेल तर कस्टमर बोलत असेल करून असं। तर तो गेला वरती, गेला आणि बघून आला खाली, आणि मी कॅमेरामध्ये बघतो त्याला, हो. तर स्क्रीनमध्ये बघतोय की हा काय करतोय। तर खाली आल्यानंतर मी त्याला विचारलं अरे तू गॅस बरोबर बोलला नाही, गॅस तुझ्या समोरच तिथे पुढे उभा होता करून लॉबीमध्ये। तो बोलला कोणच नव्हतं तिथे। मी बोललो काय मस्ती करतोय असं। बापरे. हा तर मी बोललो तू थांब आता मी जाऊन बघतो। तर मी गेलो बघायला, मी गेलो बघून आलो खाली, तो मला बोलतोय तू गेस्ट तुझ्या तिथे लॉबीमध्ये उभा होता, तू गेस्ट समोर गेस्ट समोर बोलला नाही। मी बोललो काय खोटं बोलतोय, मस्ती करतोय माझ्या बरोबर। हम्म. तर असं म्हणजे आमचं बोलणं झालं दोघांचं। नंतर मी बोललो थांब तू मी रेकॉर्डिंग दाखवतो तुला असं। तर रेकॉर्डिंग बघितलं, रेकॉर्डिंगमध्ये दिसतंय म्हणजे असं एक व्हाईट कपड्यामध्ये एक माणूस उभा आहे, आणि तो आम्हाला असं लेफ्ट साईडच्या लॉबी म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा जो लॉबी आहे, लॉबीमध्ये कॉर्नरमध्ये पण एक कॅमेरा आहे आणि ए साईडला पण कॅमेरा आहे। तर ए साईडच्या कॅमेराने आम्ही बघितलं ना त्याला रेकॉर्डिंगमध्ये, तर तिथून असं असं बोलतो दिसतोय। तर मी म्हणजे ते तुम्हाला कॅमेरामध्ये स्क्रीन मध्ये दिसतोय, हा पण जेव्हा वरती लॉबी मध्ये गेला तेव्हा तो दिसला नाही. नाही, बापरे. मला पण नाही दिसला आणि माझ्या कलिगला पण नाही दिसला। अच्छा, दोघांना पण दोघांसोबत पण सेम झालं, हा आणि दोघं पण त्या स्क्रीन मध्ये दिसताय. हाँ, आणि दोघे आम्ही एक दूसरे बोलते तू का नहीं गैस बरोबर, तू क्यों नहीं बोला गैस के साथ में। अरे तो बापरे. मला बोलते तू क्यों नहीं गैस के साथ में बोला, गैस तो लॉबी में खड़ा था करके। मला वाटलं तो माझ्या संगती मस्ती करतोय, आणि मला वाटलं म्हणजे एक दुसऱ्या संगती आम्ही असं मस्ती करतोय आम्हाला वाटलं। तर तो बोलला की नाही नाही आम्ही कॅमेरा बघू, तर कॅमेरामध्ये हे कॅप्चर झालं हो. असं। तर जो लेफ्ट साईडचा म्हणजे लेफ्ट साईडला उभा होता, तर कॅमेरामध्ये म्हणजे असं दिसतंय की एक व्हाईट कपड्यामध्ये माणूस आहे, आणि तो माणूस असं असं करून बोलतोय करून। तर मी नंतर बघितल्यानंतर मी त्याला बोललो ये क्या है करून। तो बोला कुछ नहीं ऐसा कुछ रहेगा तो इसको मतलब ज्यादा सोच मत छोड़ दे। हम्म. तर मग आम्ही असं मी ठीक आहे बोललो, आणि नंतर ते इग्नोर केलं गोष्ट। नंतर इग्नोर केल्यानंतर थोड्या दिवसांनी माझं नॉर्मल झाल्यानंतर थोड्या दिवसांनी परत माझी नाईट शिफ्ट लागली नेक्स्ट वीकला, त्याच्याबरोबरच नेक्स्ट वीकला नाईट शिफ्ट माझी लागली। त्याच कलिग सोबत हा त्याच कलिग बरोबर सेम. सेम सेम। मग परत आमचं ते सेम रुटीन, 10 वाजता ड्युटीवर आलो रात्रीच्या, आणि आम्ही आमचं काम रुटीन बघायला लागलो की कसं काय आजचं शेड्यूल आहे, कुठला गॅसचं काय, असं बघता बघता परत 1-1:30 वाजले। तर मी थोडं त्या दिवशी थकलो होतो, तर मी त्याला बोललो मी थकलोय, सकाळी पण झोपलो नाही बरोबर घरी, थोडं काम होतं म्हणून मी थोडं रेस्ट करतो जाऊन, तू जरा लक्ष दे, काय असेल तर मला फोन कर। तर मी गेलो आणि मी जाऊन रेस्ट करायला गेलो। तर मी जाऊन झोपलो असं सरळ नॉर्मल झोपल्यानंतर एक 10 मिनिटांनी मला कोणीतरी पायावर असं मारलं। हा. मी लगेच उठलो, मग मी बघितलो लेफ्ट राईटला कोणच नाही। तर मला वाटलं म्हणजे असं एक व्यायाम झाला मला की असं हा, भात झाला भात असेल झाला, की हा. कोणतरी. हा, म्हणजे असं झोप्यात होतो ना ते, आपण टायर्ड असलं थकला असेल तर हा, हा. आपल्याला होतं ही गोष्ट हा, आपल्या भात बरोबर। झाला. हा, मग झोपलो मी परत 10 मिनिटांनी मला हातावर कोणी मारला। तरी मी उठून बघतोय असं लेफ्ट राईट कोणच नाही। तर बोललो या मी आज खूप थकलोय म्हणून मला होतंय, मग घरी पण म्हणजे खूप काम होतं, तर थकलो असेल तर मी परत झोपून गेलो। नंतर 10-15 मिनिटांनी परत मला असं एकदम असं वाटतं की कोणतरी म्हणजे छातीवर माझ्या बसलाय, आणि मला एकदम सफोकेट फील होतंय की मला असं ब्रीथिंग घ्यायला होत नाही, म्हणजे असं आवाज काढायला ट्राय करतोय मी, कुणाला बोलू आवाज देऊन की बाबा या करून, करतोय ट्राय, असं हलतोय बॉडी हलतोय,
बॉडी माझा हालत नाही, फ्रीज झाली असेल. फ्रीज झाली एकदम. म्हणजे असं वाटतं की माझं पूर्ण बॉडी कोणी असं पकडून ठेवलंय आणि मी हालायलाच नाही होते. असं असं करतोय, तोंडातून आवाजच नाही येते. मग 10 मिनिटं माझ्या म्हणजे असं झालं ही गोष्ट. 10 मिनिटानंतर मी असं अचानक झटक्यामध्ये रिलीज झालो. मी लगेच उठलो आणि लगेच पळत पळत गेलो रिसेप्शनकडे. माझ्या कलिगला बोललो माझ्या बरोबर ही असं माझ्या संगती झालं करून. तेव्हा पण तो बोलला काय नाही, तुला असं वाटलं असेल काहीतरी थकलाय म्हणून, असं टायर्ड फील झाला असेल म्हणून तुला असं वाटलं. त्यावेळेस पण त्यांनी काय सांगितलं? त्यावेळी पण त्यांनी असं मला काही बोलला नाही. तरी मी त्याला ट्राय केला विचारला, पण तो बोलला काय नाही, तू थकला असेल, टायर्ड आहे, तू झोपला नाही, नाईट केलाय, मग तू झोपला नाही, तुला असं वाटलं असेल. पण मी बोललो ठीक आहे. मग मी पण ते गोष्ट इग्नोर केला. पण मग परत आमचा ड्युटी लागली. तिसऱ्या दिवसात मॉर्निंग ड्युटी होती माझी, आणि तोच मला मॉर्निंग ड्युटीमध्ये तो परत आला. तो सेम कलिग. हा, माझा कलिग. तर मी माझ्या डोक्यात पण ती गोष्ट फिरत होती की एक गोष्ट ही परत रिपीट होते. म्हणजे सीसीटीव्हीचं ते स्क्रीन मध्ये बघितलं, मग नंतर हे गोष्ट असं. तर मी त्याला सगळे आला तर मी त्याला बोललो, देख भाई तुम मेरे को सच सच बता इधर क्या है, मैं तो नया हूँ, तुझे पता रहेगा, तू इधर 3-4 साल से काम कर रहा है. तर तो बोला कुछ नहीं है भाई, ऐसी नॉर्मली है, असं सगळं सांगायला लागला. तर थोड्या टायमाने मी त्याला लय फोर्स केला. तो बोला प्लीज बता. तर त्यांनी मला सांगितलं की ते म्हणजे खूप वर्ष पहिला जेव्हा तो पण नवीन नवीन लागला होता कामाला, तर एक गेस्ट आले होते, फॉरेनर गेस्ट होते ते. ओके. हा, ते हजबंड वाईफ होते. तर ते आले होते. जेव्हा ते आले तेव्हा नॉर्मल होतं, चेक इन त्यांचं झालं. चेक इन, त्यांना रूम दिलं, गेस्ट गेला, रेस्ट केला. नंतर रात्रीच्या टाइम ना एक 11-12 वाजता टाइम, जो गेस्ट म्हणजे हजबंड वाईफ होते, ते वाईफ आहे ना त्याच्यामध्ये येऊन उभा राहायची लॉबीमध्ये. म्हणजे लॉबीमध्ये असं स्ट्रेट वर उभा राहायची, असं बघायची भिंतीकडे, एक लक्ष खूप टाइमपर्यंत म्हणजे भिंतीकडे बघायला राहायची. आणि असं ती थोडं वेगळं म्हणजे ऍक्टिव्हिटी करायची रात्रीच्या टायमाला जास्त करून. मग त्यांनी बोलला, मग ती अशी हात असं करायची, कधी कॅमेरामध्ये बघून असं ती काय म्हणजे करायची, 2 असं ऍक्टिव्हिटी सगळं करायची. तर नंतर ते एक वीक पर्यंत ते होते तिकडे. एक वीक म्हणजे ते लोक त्यांनी असं 2-3 ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्याबरोबर म्हणजे ते फॉरेनर गेस्ट असा जो बाई होती ती असं ते ऍक्टिव्हिटी करायची. तर ती गेली नंतर त्यांनी बोललं की गेल्यानंतर हे सगळं म्हणजे जेव्हा आम्ही तुझ्या बरोबर झालं, ते स्क्रीनमध्ये आम्ही बघितलं, हे सगळं होत आलंय आमच्या बरोबर एवढ्या वर्षापासून असं. तर असं नॉर्मली होत आलं बोललंय. आणि कुठला एक रूम होता आमचा, एक कॉर्नरचा रूम. म्हणजे ही ती जी फॉरेनर लेडी होती, हे तिच्या सोबतच आलं होतं की तिच्या आधी, म्हणजे ती यायच्या आधी पण हा असं ऍक्टिव्हिटी व्हायची त्या हॉटेलमध्ये? नाही, तो बोला पहिला काहीच नव्हतं इथे. ओके. जेव्हा हे फॉरेनर गेस्ट आले ना, तेव्हापासून जेव्हा ती आली, त्याला रूम अलॉट केला. ओके. ते नंतर रात्री म्हणजे ती आली नंतरच गोष्ट आहे. तिच्या सोबतच हे काहीतरी तिच्या सोबत आला, पण तिथे गेला नाही परत. ओके. तो राहिला इथेच. असं आधी होता तो माणूस असा. तर ही गोष्ट होत होती. अच्छा. हा. आणि जो एक रूम होता आमचा, रूम नंबर पण मी नाही सांगणार, म्हणजे डिस्क्लोज नाही करणार. त्या रूम मध्ये पण ना म्हणजे मुला रडायचा आवाज यायचा. म्हणजे ते ऍक्टिव्हिटी असं व्हायचं, मुला कधी रडायचा, नाहीतर कधी कधी गेस्टच रात्री उठून रिसेप्शन मध्ये येऊन बसायचा आमच्या संगती. तेच गेस्ट, ते रूमचा गेस्ट होता जो म्हणजे दुसरा. अच्छा. त्या रूम मध्ये अगर तुम्ही कुठला गेस्ट म्हणजे ठेवला तर त्या रूम मधला गेस्ट येऊन तुमच्या रिसेप्शन वरती बसायचा? कधी कधी असं म्हणजे गेस्ट येऊन ना बसायचे आमच्या तेच रूमचे. अच्छा, त्याच रूमचे, ज्या रूम मधून लहान मुलांचा आवाज येतो. म्हणजे तो गेस्ट येऊन बसायचा. म्हणजे कमते असं नाही की चला 5 मिनिटं आला, बोलला आणि गेला, असं नाही. याच्यात एक कमते कम 1-1.5 तास तरी बसायचा, 1.5-2 तास. आणि आमचं नॉर्मली असं बोलायचं, तुम्ही कुठे राहतात, काय. पण त्या गेस्टला कधी त्रास नाही झाला त्या रूम मध्ये राहणाऱ्या गेस्टला त्रास कधी झाला, पण ते असं झाला पण असेल तर ते गेस्टने आम्हाला कधी सांगितलं नाही. अच्छा, तुम्हाला सांगितलं नाही. तर पण गेस्ट येऊन बसायचे ते रूमचे. असं म्हणजे मोस्टली गेस्ट लोक येऊन ना रात्री कधी कधी बसायचे आणि आमच्या बरोबर 1-1.5 तास बोलायचे की तुम्ही कुठे राहतात, काय, असं म्हणजे नॉर्मल गोष्ट आमची व्हायची असं. ते एक दिवस काय झालं, एक महाराष्ट्रीयन गेस्ट होते, ते आले. ते वयस्कर होते म्हातारे.
काका. ते आले आणि मी त्यांचं चेक इन केलं नाईटला. आणि नाईटला चेक इन केलं. चेक इन करता करता ते मला ना हनुमानचे फोटो दिला, म्हणजे बजरंग बलीचा फोटो दिला. आणि ते फोटोच्या पाठीमागे हनुमान चालीसा लिहिला होता. अच्छा. असं. तर हनुमान चालीसा लिहिलं. तर मग मी ते हनुमान चालीसा माझ्या वरच्या पॉकेटमध्ये ठेवलं. आणि ते बोलले की तुझ्याकडे ठेव हे. तर मी पॉकेटमध्ये ठेवून आपलं नॉर्मल रुटीन चालू होतं. तर नॉर्मल रुटीनमध्ये पण म्हणजे असं रात्री मी असं रेस्ट करायचो. असं नॉर्मल असा बसला सोफ्यावरती जाऊन रिसेप्शनच्या. या सोफ्यावरती कधी रात्री गेस्ट नाही, आज रूम म्हणजे खाली आहे पूर्ण, गेस्ट आहे, आम्ही सोफ्यावरती असं रेस्ट करायचो. तर काय व्हायचं ना माझ्याबरोबर, माझ्या कानात येऊन ना वरडायचा जोरात जोरात माणूस. अच्छा. तो माणूस चावत होता. हम्म. तो येऊन रात्री वरडायचा जोरात जोरात. तो मला टच नाही करायचा का माझ्याकडे ते बजरंगबलीचा फोटो होता हा. आणि हातामध्ये हनुमान चालीसा. लिहिलं हा, होतं. हनुमान चालीसा होता जवळ म्हणून. जवळ होतं. तर तो वरडायचा कानाकडे येऊन जोरात जोरात असा. आणि माझ्या मित्राला पण त्रास द्यायचा, म्हणजे माझा जो कलिग होता तो, त्याला पण त्रास द्यायचा असा. तर हे सगळं माझ्या संगती गोष्ट होत होती. मग एक दिवस मी हनुमान चालीसा माझ्या घरी विसरलो. ज्या दिवशी मी ते घरी विसरलो ना हनुमान चालीसा, मग रात्री मी आलो नॉर्मली आणि सकाळी असं 5:30-6 वाजताची गोष्ट आहे ही. तर नॉर्मल असं काम म्हणजे बसलो तर माझा ना पाय कोणीतरी खेचला असं जोरात असं. अरे हा. बापरे. हम्म. तर पाय खेचला. मी बोललो असा कोण माझा पाय खेचला. आणि सकाळी 5-6 वाजता कसं थोडी झोप येतात तर असं डोळे बंद करून असं नॉर्मल सोफ्यावरती बसलो. लगेच फटाकून मला कोणतरी पाय खेचला. मी बोललो, मी परत बघितलं असं कोण नाही. तो कलिक नव्हतं सोबत. हा, कलिक कलिग नव्हता तेव्हा. कलिग कुठेतरी खाली गेला होता वॉशरूमला. तर मी एकटाच होता असं. आणि जास्त करून एकटा राहिला तर त्रास द्यायचा. अच्छा. हा, असं म्हणजे तुम्ही दोघं कलिग बसले आम्ही, म्हणजे दोघे पण, तर नाही असं त्रास द्यायचा असं. यात माझा कलिग बसलाय रिसेप्शनवरती आणि मी सोफ्यावरती असं बस रेस्ट करतो डोळे बंद करून. या स्टाफ नाही, म्हणजे हॉटेलमध्ये आज कोणी गेस्ट नाही, हम्म. कमी आहे. हम्म. तर असंच रेस्ट करायचो आम्ही, म्हणजे रूममध्ये नाही जायचो, इथं सोफ्यावरतीच रेस्ट करायचो. रिसेप्शनवरती आमचा एक सोफा पण होता. तर एकटा राहिला तर तो थोडासा असा त्रास द्यायचा. आणि माझा कलिग कधी चाय घ्यायला गेला रात्रीच्या टायमाला, चाय पियायचं थोडासा मन करायचं, तो चाय बनवून आणायचा, खाली जाऊन चाय आणायचा. तर ते आम्हाला त्रास द्यायचा ही गोष्ट असं. तर थोड्या टाइम म्हणजे नंतर ते हनुमान चालीसा ठेवायला लागलो तर मला त्रास झाला नाही असं. म्हणजे आमचं सांगतो दोघांबरोबर, आमच्या कलिग दोघांबरोबर हे होत होतं. आणि त्या दिवशी तो जो बोलत होता म्हणजे की मी जातो झोपायला आणि तो लगेच आला 10 मिनिटांनी, त्यांनी ते पण मला बोलला, मला पण असं तुझ्यासारखा कोणतरी दाबत होता. तर असा. तर हे एका रूम मध्ये नाही, असे आमच्या हॉटेलचे 2-4 रूम मध्ये होत होतं ही गोष्टी. मग त्यांनी त्यावेळेस सांगितलं नाही नाही, त्याने सांगितलं. नंतर सांगितलं. हा, तो बोलला तू नवीन आहे, तू घाबरणार असं हा, सगळं. म्हणून त्यांनी सांगितलं नाही. पण त्यांनी बघितलं मी घाबरत नव्हतो या गोष्टीला. आणि म्हणजे थोडंसं हे करत होतो की ठीक आहे, इग्नोर करत होतो. आणि तो पण मला समजत होता की असं काय नाही म्हणून. मी पण इग्नोर केलं, सगळं झालं. पण जेव्हा त्यांनी सगळं सांगितलं नंतर मग थोडंसं मी पण घाबरायला लागलो की हे काय आहे माझ्याबरोबर होतंय असं. आणि म्हणजे कंटिन्यू होत राहिलं आमच्या संगती. जेव्हा पण आमची नाईट शिफ्ट व्हायची, नाईट शिफ्ट आम्हाला लागायचो, तर नाईट शिफ्टमध्ये आमच्या संगती व्हायचं इन्सिडेंट्स. आणि हे जास्त करून व्हायचं ना फ्रायडे आणि वेडनेसडे. अच्छा. आमच्या संगती इन्सिडेंट नाही झाला, पण तो सीसीटीव्ही मध्ये थोडंसं काहीतरी असं हालचाल आम्हाला दिसायचं की काय, म्हणजे असं स्क्रीनमध्ये दिसायचं की काहीतरी आहे, कोणतरी जातोय येतोय, काहीतरी ऍक्टिव्हिटी दिसायची की एक ब्लॅक शॅडो असं म्हणजे क्रॉस होतोय. म्हणजे रिसेप्शन वरून असा तो गेला आणि सीडीनी फर्स्ट फ्लोअरवर जातोय. म्हणजे हे इन्सिडेंट आमचं आता बघा अंगावर असं काटायला. तर ते इन्सिडेंट तो मला दाखवायचा. आम्ही बिंदास झालो होतो. बापरे. हा, बिंदास झालो होतो. तर तो बोलायचा तू टेन्शन नको घे, मी आहे तुझ्याबरोबर. तो मला असा इशारा करायचा असं सीसीटीव्ही म्हणजे स्क्रीनकडे बघ. तर असं कोणतरी माणूस असं रिसेप्शन कडून असा आला आणि असं वरती फर्स्ट फ्लोअरवर जातोय करून. तर आम्ही बघायचो नॉर्मल आणि एक दुसऱ्याला हसून इग्नोर करायचो, मस्ती करायचो असं. म्हणजे ते स्क्रीनवरती दिसायचं, पण हा. असं स्पष्ट दिसायचं. स्पष्ट म्हणजे एकदम लक्ष देऊन बघायला लागायचं ते. म्हणजे जो ब्लॅक वाला ते होता ना शॅडो. शॅडो, त्याला स्पष्ट बघायला लागायचं.
म्हणजे एकदम लगेच दिसायचा नाही, पण तो म्हणजे आम्हाला सवय झालं होतं तर आम्ही बघायचो, आम्हाला समजायचं हा इथून असं कोणतरी गेलाय करून, असा बाजूनेच जायचा, असा बसलोय रिसेप्शनकडे, रिसेप्शन करून असं गेला आणि सीडीवरून फर्स्ट फ्लोअरवर जातोय करून. तर हे सगळा अनुभव आम्ही केला ते हॉटेलमध्ये, आणि खूप त्रास पण काढला हॉटेलमध्ये खूप. माझ्या बॉसला पण आम्ही नाही बोलू शकत, तर बॉसला पण बोलायचं, बॉस बोलायचं तुम्ही खोटं बोलतात, तुम्हाला नाईट शिफ्ट नाही पाहिजे म्हणून असा. आणि गोष्ट नंतर बॉसला पण माहिती होती, पण बॉस म्हणजे डिस्क्लोज नाही करत होता आमचा, की तुम्ही नंतर म्हणजे जास्त बरोबर आहे. लोकांना माहिती पडेल, हॉटेलचं नाव खराब होणार असं सगळं. तर मग एक घरी येऊन मी माझ्या घरी येऊन सांगितलं आई वडीलला की असं असं म्हणजे हॉटेलमध्ये सगळं चाललंय करून. ते 15-20 दिवस आमचं जो झालं सगळं सांगितलं. ते बोलले की ठीक आहे, लगेच ते लगेच. मला कामाचं गरज होतं तर मी लगेच काम सोडलं नाही. मग मी दुसरं काम शोधलो, 1 हफ्ता 10 दिवस लागले मला काम शोधायला. दुसरं काम शोधलं आणि जसं मला काम भेटलं नंतर मी तिथे रिझाईन दिलं असं. आणि ते हॉटेलमध्ये तो मित्र अजून पण काम करतोय तिथे. अच्छा, तो आता पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे? हा, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांनी पण करतोय काम आता तिथे. आणि ठीक आहे. त्या म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर हिंमत आहे. तो हा. आता पण म्हणजे इतकं झालं तरी पण तिथे तो जॉब करतोय. असं. तर नंतर मग मी आता पण म्हणजे आम्ही आमचं बोलणं होतं कधी कधी फोनवरती असं. मग तो सांगतो आता पण की ते असं होतंय सगळं. हा, आता पण कधी कधी होतं त्यांच्या बरोबर असं. आता त्याला तर सवय झाली असेल. सवय झाली म्हणजे ते कसं होतं ना कोणाकोणाला की हा. हा इथे कोणतरी आहे, ठीक आहे, आपल्याला काम करायचं बस असं. तर त्यांचं माइंडसेट तसं होतं. ओके. हा, तर त्यांच्या म्हणजे तो गावावरून पण त्याला आणि त्याला म्हणजे कुणीतरी कसं धागा बिगा दिला होता, तावीज दिली होती, तर तो थोडा सेफ होता. तो म्हणजे तेव्हा मग तो म्हणून तो बिंदास काम करत होता की म्हणजे माझ्याकडे तावीज आहे, धागा आहे, ते तावीज आणि धाग्यामुळे त्याला काही त्रास होत नाही असं. मग नंतर मी रिझाईन दिला आणि मी तिकडे जॉब सोडलो. तुम्ही अजून एक तुमचा अनुभव सांगणार होते जे तुमच्या मैत्रिणी सोबत झालेला आहे, तुम्ही ते सांगत. मी आज तुम्हाला एक छोटासा एक अनुभव सांगणार आहे. ते माझ्या मैत्रिणीच्या बहिणीबरोबर घडलेली अनुभव आहे. ओके. आणि तिने मला सांगितली होती ही स्टोरी, तर मी तुम्हाला सांगणार आहे, छोटीशी आहे. तर ही अनुभव जो आहे हे 10-15 वर्ष म्हणजे अराउंड 15 वर्ष झालं ही गोष्टीला. तर जेव्हा ते कॉलेज टाइमची गोष्ट आहे, तर जेव्हा ते कॉलेजमध्ये होते. तर हे एक कॉलेज मुंबईमध्ये वेस्टर्न लाईनमध्ये हा कॉलेज आहे. तर ते कॉलेज सुटला आणि ते कॉलेज सुटल्यानंतर आपले मुलं सगळे गेले. नंतर हे थोडं कॉलेजमध्ये सुटल्यानंतर टाइमपास करतोय कॉलेजमध्ये. कॉरिडॉरमध्ये. हा, कॉरिडॉरमध्ये. ओके. तर ती माझी मैत्रीण होती, तिची बहीण होती आणि बहिणीबरोबर अजून त्यांचे 2-3 मैत्रिणी होते. असं ते लोक टाइमपास करता करता कॉरिडॉरमध्ये टाइमपास करत होते. करता करता ते लोक बाहेर निघाले, चला बाबा लेट होते घरी जायला, आपण निघू करून निघाले. आणि ते स्टेप्सवरती कॉरिडॉरवरून बाहेर आले, स्टेप्सवरती खाली उतरत होते ग्राउंड फ्लोअरला यायला. तेवढ्यामध्ये असं एक शॅडो क्रॉस झाला. पण तेव्हा त्यांना काय असं वाटलं नाही की बाबा, ते असं बघितलं नॉर्मली तर असं वाटलं की कोण गेला असा. सगळ्यांना दिसलं तो. हा, सगळ्यांना दिसला. तर तेव्हा असं त्यांना शॅडो गेल्यासारखं. हा, तेव्हा त्यांना काय वाटलं नाही. ते नॉर्मल आपल्या मस्ती करता करता आपल्या घरी पोहोचले असले. नंतर दुपारच्या 4 वाजता जवळपास ते पोहोचले घरी. मग नंतर संध्याकाळी झालं तर जो माझी मैत्रीण होती ती माझी मैत्रिणीची जो बहीण होती, छोटी बहीण, तर ती थोडंसं विचित्र बिहेवियर चालू करायचं तिने घरात. विचित्र म्हणजे कसं? म्हणजे असं नॉर्मल असं बघून हसायची, नंतर हसत 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 सगळ्यांना बघायची, असं असं हसत राहायची खाली. अच्छा. हा, असं तुम्ही येत आता किचन मधून एक्झाम्पल येत आहे तर तुम्हाला बघून असं हसणार ती. मग कोण कुठं आला त्याला बघून हसणार. आधी नव्हता तिचा हा, असा. असं नव्हतं, असं कधीच नव्हतं तिने केलं कधी. आणि असं बघत तोंडातच असं बडबडायची असं, आणि वरती बघत राहायची खूप टाइम पर्यंत. तिथं असं भिंतीकडे बघायची, असं करायची. तिची आजी बोलली हा ही अशी का करते ही विचित्र असं. तर तिची आजी पण थोडं शॉक झाली. तर तिच्या म्हणजे माझी मैत्रिणीला विचारलं, अरे बाबा हे काय आहे, ही असं का करते. जेव्हापासून म्हणजे कॉलेजपासून आल्यानंतर पासून हिचं हे चालू झालं. काही कॉलेजमध्ये काय कुणाच्या बरोबर भांडण झालं काय, कुणी काहीला बोललं काय, या टीचरनी काय बरडलं असं. ती बोलली काय नाही, नॉर्मल होतं सगळं, आम्ही नॉर्मल होतो, मस्ती केलं सगळं, चांगलं एन्जॉय केलं आणि आलो घरी. तिच्या आजीला थोडंसं
विचित्र वाटलं तर ते आजीनी थोडं एक जागाला 2 जागाला विचारलं असं. तर ते नंतर तिला माहिती पडलं आजीला की जेव्हा हे लोक कॉरिडॉर मधून ते स्टेप्स उतरत होते ना, शॅडो क्रॉस झाला. तो शॅडो क्रॉस झाला आणि तो तिथे तिच्या अंगात घुसला तो. अच्छा, तो शॅडो जात होता आणि ही मध्ये आली हा त्याच्यात. मध्ये आली. अच्छा. मग मध्ये आली नंतर जेव्हा म्हणजे त्यांना पण ते आठवण आला ते गोष्टी. कुणाला? ते माझ्या मैत्रिणीला आणि त्यांच्या फ्रेंड्सला, ओके. की आपण एक शॅडो बघितला होता जाताना, पण माणूस कोण नाही दिसला पण शॅडो दिसला. ते मग तिने ती मैत्रिणी तिच्या आजीला सांगितलं की हा मी असं शॅडो बघितला होता करून असं असं झालं. मग का ते घरात सगळं डिस्कस झालं. मग नंतर 2-3 दिवस ती आजारी पडली. तिचा बॉडी खूप पेन व्हायचा. म्हणजे अचानक मध्ये मध्ये जोरात जोरात हसायला लागायची, केस उघड्या करायची बापरे. आणि नाचायची घरात, असं सगळं करायची ती. हम्म. तर हे 2-3 दिवस असं चालू झालं. नंतर ते थोडंसं तिच्या आजीला हे सगळ्या गोष्टीचा अनुभव पण होता. ओके. हा, मग ते आजीनी थोडंसं सगळं करून पूजापाठ केलं घरात आणि ते सगळं करून ते काढल्यानंतर पण ते 3-4 दिवस तिला समजी चालू होतं हे सगळं. हम्म. मग नंतर स्लोली जसं दिवस जात गेलं ते सगळं नॉर्मल झालं. ओके. मग आता ते ठीक आहे. हा, आता ठीक आहे. नंतर अजूनपर्यंत तिला असं आता काय झालं नाही. ओके. तर हे सगळं म्हणजे आम्ही एक हे लेसन पण आहे. आपण कुठे जातो तर लक्ष द्यायचं. झाडाकडून जातो या पूर्ण असं आपण जातोय रस्त्यावरून, ते सगळं लक्ष द्यायचं की हे सगळं आमच्या बरोबर नाही होत. ऍक्च्युली ते काय होतं माहिती का, ते स्पिरिटचा तो टाइम असेल आणि त्या टाइमामध्ये ही तिथे सापडली हा. त्याला, आणि ते मग तिच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ती एक एंटिटी आणि हिचा टायमिंग एक झाला एक ना. झाला. हा, तर ते टायमिंग मुळे ते मॅच झाल्यामुळे Match ते तिच्या पाठी आलं, असं झालं. असं. ते काय आता स्पिरिटचा एक टाइम पण असतो जायचा. तर त्याच्या टायमामध्ये आपण सापडलो हम्म. की आपल्याला ते झालं. त्रास द्यायचं चालू करतं. जातं.